नमस्कार. आज आपण या एका आगळ्या वेगळ्या मुलाखतीसाठी सगळेजण एकत्र आलो आहोत. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत आदरणीय शिल्पाजी भेंडे. सध्या चर्चेत असणारं नाव. चित्रपट क्षेत्रात फक्त वाईटच प्रवृत्ती असतात आणि आपण त्या भागाकडे फिरकू नये अशा प्रकारचे काही अपसमज आहेत. पण या क्षेत्रामध्ये करिअर कुठं होईल ते शोधणं, त्याच्यासाठी आपण परिश्रम करणं, म्हणजे प्रत्येकाला अभिनेता किंवा अभिनेत्री व्हायचं असतं. आणि हा एक आपल्या आयुष्यातला टप्पा असतो की ज्या वेळेला असं वाटत असतं की आपण हिरो होऊ शकतो किंवा आपण हिरोईन होऊ शकतो. आणि या टप्प्यातून टप्प्याकडून जात असताना स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला पाहिजे, श्रेष्ठ नजरेने पाहायला पाहिजे. केवळ आरशात बघून चित्रपट क्षेत्राकडे किंवा अशा ग्लॅमरस क्षेत्राकडे आपल्याला वळता येत नाही. आरशात पाहण्याबरोबर म्हणजे ते काम आपण इमान इतबारे करत असतो, पण याच्याबरोबर आपल्यातल्या गुणांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. आपल्यातले गुण अवगुण शोधायला हवेत. आपण कुठं जास्त योगदान देऊ शकतो ते जाणायला हवं. याच्याबरोबर असंख्य गोष्टी आहेत. म्हणजे ते क्षेत्र वाटतं तितकं सोपं नाही, कारण त्याच्यामध्ये सतत ऍक्टिव्ह राहणारे लोक आहेत, आपल्या फिटनेसकडे लक्ष देणारे लोक आहेत, आत्मविश्वासू लोक आहेत. आणि जर या क्षेत्रात जायचं असेल तर आत्मविश्वास हवाच. आपल्याला खूप बदलावं लागतं अशा ठिकाणी जाताना. हे स्पर्धेचे जग आहे आणि हे वेगळं जग आहे. तिथली भाषा वेगळी आहे, थोडीशी संस्कृती थोडीशी वेगळी आहे, तिथली गुणवत्ता असणारी खूपशी मंडळी तिथं आहेत. तिथं भेटणारा प्रत्येक माणूस गुणवंत असतो, कलाकार असतो, काहीतरी वेगळं पोटेन्शियल त्याच्यामध्ये असतं आणि तो हार्ड वर्कर असतो. हे मात्र खरंच. हे सगळं जग आपलं विसरून त्या मोडला आपल्याला जायचं आहे आणि तिथं जाऊन आपल्याला सुरुवातीला स्ट्रगलर म्हणून काम करायचं आहे. आपल्यात जे विशेष गुण आहेत ते ओळखून आपण तिथं पाऊल ठेवायचं आहे. ते पाऊल ठेवण्याची जागा आपण ओळखायला हवी. आपण कुठं पाऊल ठेवतोय हे आपल्याला माहित हवं, म्हणजे यश येतं. आणि म्हणूनच आजच्या आपल्या सन्माननीय पाहुण्या शिल्पाजी भेंडे यांना आपण बोलवलं. त्या आज सिने अँकर म्हणून याच क्षेत्राशी या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलंय आणि हाताच्या बोटावर मोजण्या इतकी जे बेस्ट अँकर आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. आज आपण त्यांना ऐकूया. मी अधिक बोलणार नाही. मी आदरणीय मोहिनीजींना विनंती करतो की आदरणीय शिल्पाजींशी आपण चर्चा सुरू करावी. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद शिरीष सर. आणि शिल्पा, आपलं महाराष्ट्र पत्रकार संघाच्या फेसबुक पेजवर खूप मनपूर्वक स्वागत. मला वाटतं आजच्या मुलाखतीचं एक मस्त भारी व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहे. तर आज मुलाखतीची सुरुवात पण एका छोट्याशा 4 ओळीच्या गाण्याने करूयात. शिल्पा, वुड यू लाईक टू सिंग विथ मी? Actually, I'm a bathroom singer, but I can definitely join you, Mohini. Okay, so when I was just a little girl, I asked my mother, what will I be? Will I be pretty? Will I be rich? Guess what she said to me? Sara, Sara, whatever will be. The future is not ours to see. Sara, Sara. Thank you. You are a lovely singer. पण या गाण्याने आजच्या मुलाखतीची सुरुवात करण्याचं कारण हे आहे की प्रत्येक मुलगी घराघरातली तुझ्या माझ्यासारखी जी स्वप्न बघते, जिला असं वाटत असतं की आई मी मोठी झाल्यावर कोण होणार, मी काय करू मोठी झाल्यावर, आणि मी कसं करणार आहे सगळं, पण मला काहीतरी करून दाखवायचंय. ही जिद्द आपल्यासारख्या घराघरातल्या सगळ्या मुलींच्या डोळ्यात असते. आणि आयुष्याच्या अशा टप्प्यावरती जेव्हा आपण पोहोचतो, जेव्हा आपल्याला माहिती नसतं की सरा, व्हॉट एव्हर विल बी, द फ्युचर इज नॉट आर्स टू सी.
इट्स समथिंग लाईक दॅट. पण शिल्पा, मी तुला किती 11वी पासून आय गेस आपण मैत्रिणी आहोत आणि मी तुला तेव्हापासून ओळखते. सो हा सगळा एक मोठा स्वतःतला ड्रास्टिक बदल तू कसा केलास आणि एका झगमगत्या क्षेत्रात तू स्वतःला किती छान एस्टॅब्लिश केलंस. तर आज ही तुझी सगळी स्टोरी आम्हाला ऐकायची आहे. ही सगळी तुझी संघर्ष कथा आम्हाला ऐकायची आहे तुझ्याकडून. तर मला वाटतं मी माझी मुलाखत आपण सुरू करूया. माझा पहिला प्रश्न हाच आहे, की तू या क्षेत्राकडे कशी वळलीस? थँक्यू सो मच फॉर द क्वेश्चन मोहिनी. सगळ्यात आधी थँक्यू सो मच सरांचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं मला इन्व्हाइट केल्याबद्दल. मला गप्पा मारायला खूप आवडतात आणि आय थिंक दॅट इज वाय आय एम इन दिस फील्ड. आपण पण जेव्हा फोनवर बोलतो, यू नो आय एम अ बिग चॅटर बॉक्स. आय लाईक टू टॉक. पण हे जे बोलणं आहे हे जर आपण एका प्रॉपर माध्यमातून, प्रॉपर चॅनल मधून जर बोललं गेलं, तर आय थिंक एनीवन कॅन बिकम अन अँकर लाईक मी. तर ही सुरुवात जी झाली 15 वर्षापूर्वी 2005 साली, जेव्हा माझे वडील रोटरी क्लबमध्ये मेंबर होते, त्यावेळेस सगळ्या रोटेरियन्सनी असं ठरवलं की या वेळेचा जो आपला न्यू इयर आहे, आपण बाहेरचे कोणी परफॉर्मर्स किंवा आर्टिस्ट बोलवण्यापेक्षा एक आयडिया करू. आपल्या रोटेरियन्सची जी सगळी मुलं आहेत ना, त्या सगळ्यांनी एक छान शो पुटअप करायचा सगळ्यांसाठी, सो दॅट वी कॅन हॅव अ वंडरफुल न्यू इयर्स इव्ह. मग काय आम्ही सगळे कामाला लागलो. वी ऑल वर फ्रेंड्स, म्हणजे सगळ्या रोटेरियनची सगळी मुलं मुली सगळ्यांनी छान ग्रुप बनवले. तेव्हा व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं. पण मजा जास्त होती बिकॉज वी यूज टू मीट फेस टू फेस. मग आम्ही बसून सगळं, कोणी म्हणालं ओके मी स्किट करेल, कोणी म्हणालं मी डान्स छान करते सो मी डान्स करेल, कोणी म्हणालं मी ड्रामा करेल, समवन सेड मी शायरी म्हणेल. सगळं सेट झालं, आमचा पूर्ण इव्हेंट फ्लो तयार झाला. पण प्रश्न असा होता की अँकरिंग कोण करेल या पर्टिक्युलर शोचं. आणि मग सगळे बघायला लागले अँड देन एव्हरीवन पॉइंटेड ॲट मी. कारण की सगळ्यांना माहिती होतं मी भरपूर बोलते आणि चांगलं बोलते थोडंफार, कारण की स्कूल डेज मध्ये पण इलोक्युशन कॉम्पिटिशन्स, आय वॉज अ टोटल एक्स्ट्रोवर्ट लहानपणापासूनच. आणि माझे वडील भोसलाला होते आणि आर्मी कॉलेज, मिलिटरी कॉलेज असल्यामुळे मी पहिलेपासूनच एक्स्ट्रोवर्ट आहे. त्यांनी अगदी मुलगी काय तर मुलासारखं आम्हाला मोठं केलंय, मला काय माझ्या बहिणीला काय. सो एव्हरीवन सेड शिल्पा यू आर द ओनली वन हू कॅन डू दिस, ही रिस्पॉन्सिबिलिटी तूच घे. मग काय, ओके, आपण तसंही कुठल्या ऑपॉर्च्युनिटीला नाही म्हणतच नाही आधीपासूनच, ती सवयच आहे. सो आय टूक द ऑपॉर्च्युनिटी, आय टूक द चॅलेंज. व्हेरी फर्स्ट टाइम स्टेजवर अख्खा शो मला हँडल करायचा होता. मोहिनी, यू वोंट बिलीव्ह, मी 2 दिवस 48 तास बसून मी स्क्रिप्ट बनवली आहे त्या शोची. राईट फ्रॉम आज इस शाम में आप सभी का स्वागत है या ओळीपासनं, आप सब यहाँ पर आए, आप सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहती हूँ, या लाईन पर्यंत मी सगळं एक एक शब्द लिहिला. कारण की एक्सपिरियन्स नव्हता आणि ते इम्प्रॉम्प्टू बोलणं, एक्सटेम्पोर बोलणं, काही संबंधच नव्हता त्या गोष्टीचा तेव्हा. सो आय डिड ऑल ऑफ दॅट. त्याच्यात छान स्टोरीज इनकॉर्पोरेट केल्या माझ्या स्क्रिप्टमध्ये, शायरी इनकॉर्पोरेट केली. आणि जेव्हा तो सगळा शो संपला, एव्हरीबडी वॉज सो हॅपी. आणि स्पेशली माय डॅड, मला एक तर सगळे येऊन कॉंग्रॅच्युलेट करत होते की यू डिड अ वंडरफुल जॉब. आम्हाला माहितीच नव्हतं तू एवढं छान बोलू शकतेस म्हणून. माझे पप्पा मला म्हणाले, मला माहिती नव्हतं तू एवढं छान बोलू शकतेस म्हणून. सो दॅट वॉज वेन कदाचित पप्पांना असं लक्षात आलं की आय हॅव दॅट नॅक ऑफ गेटिंग इन टू दिस फील्ड. ते मला म्हणाले थोडंसं अजून पर्सनॅलिटी ग्रूम कर, वोकॅबलरी तुझी वाढव, रीड बुक्स, वॉच हाऊ द टीव्ही अँकर स्पीक. आणि तसं तसं मी करत गेले. आणि ही सेड की इफ यू वॉन्ट, ही वॉज ऑलवेज अ व्हेरी व्हेरी ओपन माइंडेड मॅन. त्याच्यामुळे त्यांचं कधीच हे नव्हतं की हे करिअर नको, ते नको. कन्व्हेन्शनल आपल्याला काही करायचंच नव्हतं आधीपासून. आय एम नॉट अ जॉब पर्सन, सो जॉबचा विषयच येत नव्हता. दॅट्स हाऊ द जर्नी स्टार्टेड. आणि पप्पा म्हणाले की वाय डोंट यू टेक इट अप ॲज अ प्रोफेशन. आय सेड ओके. पण तेव्हा हे माहिती नव्हतं, कारण एक्सपिरियन्स नव्हता की याच्यात आपण लोकांना अप्रोच कसं करायचं, लोकांना कसं कळेल की मी अँकर आहे. राईट. असं करून ती जर्नी सुरू झाली. आणि मला सांगायला फार अभिमान वाटतो की माझा पहिला इव्हेंट जो मी केला, पेड इव्हेंट, तो बेसिकली मी होस्टेस म्हणून केला, अँकर म्हणून पण नाही. कारण आय वॉन्टेड टू गेट इन टू द मार्केट अँड लेट पीपल नो की मी अँकरिंगला सुरुवात केली आहे म्हणून. अच्छा. सो ₹500 माझा पहिला तो इव्हेंट होता, जिथे मी एका इव्हेंटमध्ये बाहेर माझ्यासोबत एक अजून माझी एक को-वर्कर होती. आणि वी हॅड टू वेलकम पीपल, वेलकम सर, फूल द्यायचं, त्यांचं नाव रजिस्टर करायचं, बिझनेस कार्ड घ्यायचा, थँक यू सो मच, प्लीज एन्जॉय द इव्हनिंग. असा तो पहिला इव्हेंट मी केला.
मग त्याच्यानंतर समहाव हळूहळू लोकांना लक्षात यायला लागलं की ही काहीतरी करते म्हणून. नाशिक क्लब मध्ये आय डिड माय व्हेरी फर्स्ट इव्हेंट, जी की एक बर्थडे पार्टी होती. आणि तिथे 500 रुपीज मला मिळाले. ऍक्च्युली जेव्हा त्यांनी मला बर्थडे पार्टीसाठी बोलवलं, मी पैशाबद्दल काही बोललेच नाही, बिकॉज मला माहितीच नव्हतं की किती चार्ज करायचे, आपण काय कोट करायचे. आणि पैसे झाल्यानंतर माझ्या हातात एक एन्व्हलप आला आणि जेव्हा मी तो उघडून बघितला अँड 500 रुपीज, आय वॉज ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. आय एम लाईक ओके, वाव. आपण मजा करतोय, लोकांचे गेम्स घेतोय, लोक एन्जॉय करताय अँड वी आर गेटिंग पेड फॉर इट. इजंट दॅट अमेझिंग? सो दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. आणि फ्रॉम देअर इट वॉज नेव्हर लुकिंग बॅक. आणि माझा आधीपासून मोहिनी एक फंडा असा होता, से नो टू नो. म्हणजे कुठल्याही ऑपॉर्च्युनिटीला नाही म्हणू नका. तुम्हाला जर माहिती नसेल हे कसं करायचंय, से येस अँड देन फिगर आउट की तुम्हाला हे कसं करायचंय. त्यामुळे अशा बरेच चॅलेंजिंग इव्हेंट्स माझ्या समोर आले की जिथे आय हॅड नो क्लू, आय वॉज नॉट कॉन्फिडंट की मी हा इव्हेंट करू शकेल की नाही, पण मी हो बोलले. बट आफ्टर दॅट आय एन्श्योर्ड की मी माझं प्लॅनिंग, माझी स्ट्रॅटेजी, माझं स्क्रिप्ट, एव्हरीथिंग इज इन प्लेस. आणि आय नो की मला काय प्रेझेंट करायचंय. सो नेव्हर लूज ऑन ऑपॉर्च्युनिटी, हे मी सगळ्यांना सांगू इच्छिते. दॅट्स हाऊ माय जर्नी स्टार्टेड. दॅट्स सो ग्रेट. शिल्पा, आता तुम्ही म्हणाल्या की तुम्ही होस्टेस म्हणून. मोहिनी, तुम्हाला तू म्हणू शकतेस, वी आर फ्रेंड्स, प्लीज. थँक्यू. शिल्पा, तू आता म्हणालीस आपण होस्टेस, म्हणजे तू होस्टेस म्हणून सुरू केला ना पहिलं, तर व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन दीज टू फील्ड्स? बिकॉज आज आपण तुझं अँकरिंगचं करिअर याबद्दल महत्वाचा आपला फोकस तो आहे, आपला विषय तो आहे. तर हे दोन करिअर मध्ये काय फरक आहे बेसिक? तर होस्टेस म्हणजे बेसिकली आपण जे पीआरओ म्हणतो, पर्सनल रिलेशनशिप ऑफिसर सारखं जे असतं, की इव्हेंट मध्ये आपल्याला सपोज जेव्हा जर अवॉर्ड फंक्शन असेल, सो वी नीड समवन की ट्रे मध्ये अवॉर्ड घेऊन त्या स्टेजवर येतात. त्यानंतर जेव्हा सो दॅट वॉज अ जॉब आय डिड, द व्हेरी फर्स्ट जॉब. सो इट वॉज नॉट अ जॉब पण फ्रीलान्सिंग, येस, फॉर इव्हेंट मॅनेजर्स. पण हल्लीच्या जगात म्हणजे किती बारीक सारीक गोष्टींना पण किती महत्व आलंय आणि किती ग्लॅमर आहे हे या निमित्ताने मला आपल्या रीडर्सला, आपले जे प्रेक्षक आपल्याला बघतायत, तर त्यांच्यापैकी मला असं वाटतं की भरपूर एस्पायरिंग असतील, ते करिअर शोधत असतील की मी काय करू शकतो. सो त्यांच्यासाठी आपण हे बरेच मुद्दे आता बोलणार आहोत. तर शिल्पा, येस. कमिंग अगेन बॅक टू युअर फर्स्ट क्वेश्चन, की तू स्क्रिप्ट लिहिलीस असं तू म्हणालीस, तर वर यू गुड ॲट रायटिंग आणि तुझं खूप वाचन होतं का, की तुला कोणाचं मार्गदर्शन मिळालं या क्षेत्रात, का एव्हरी टाइम यू गेट समबडी टू गाईड यू? मार्गदर्शन ऍज सच, सी बेसिकली नाशिकमध्ये तेव्हा अँकरिंग किंवा इव्हेंट्स ह्याचं एवढं फॅडच नव्हतं इन द फर्स्ट प्लेस. जे इव्हेंट्स व्हायचे ते फारच म्हणजे एक तर कमी असायचे आणि खूप ग्लॅमर नव्हतं तेव्हा, किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये अँकरची गरज असते, इथून सुरुवात होती. त्यामुळे तेव्हा आय हॅड नो वन टू लुक अप टू. त्याच्यामुळे मी न्यूज भरपूर बघायचे. जे व्हीजेस किंवा अँकर्स, तेव्हा एमटीव्ही खूप चालायचं. एमटीव्ही, फॅशन टीव्ही आणि अशा प्रकारचे जे इंग्लिश डॉमिनंट चॅनल्स होते, बिकॉज मला माझी इंग्लिश, माझं वोकॅब, द वे यू स्पीक, हे सगळं मला खूप एनहान्स करायचं होतं. त्यामुळे मी ते खूप बघायचे. पण ऍज अन आयडल, की कोणीतरी आहे समोर आणि समवन इज गायडिंग मी, की शिल्पा तू हे असं केलं पाहिजे, हे नाही करायला पाहिजे. सो आय थिंक आय हॅव डन एव्हरीथिंग थ्रू एक्सपिरियन्सेस, थ्रू मेकिंग मिस्टेक्स. आणि मोहिनी, मला असं प्रकर्षाने जाणवतं की आपण जेव्हा एखादी चूक करतो आणि मग ती सुधारतो, तो एक्सपिरियन्स कुणीही सांगून येत नाही. इट इज यू have to go through that process. You have to make mistakes. You have to learn from it and make sure की next time नवीन मिस्टेक करा, तीच मिस्टेक रिपीट नका करू. सो आय थिंक आय डिड दॅट. बाकी मला माय डॅड वॉज देअर टू हेल्प मी आउट. पण हे फारच क्रिएटिव्ह फील्ड आहे. जेव्हा आपण स्क्रिप्टची गोष्ट करतो, आता तर मी अजिबात स्क्रिप्ट बनवत नाही. याचं कारण असं आहे की ओव्हर द इयर्स माझ्या अशा लक्षात आलंय की लोकांना बुकिश गोष्टी किंवा नुसतं ते शायरी म्हणणं वगैरे, पीपल डोंट लाईक दॅट. पीपल लाईक स्पॉन्टॅनिटी, पीपल लाईक ह्युमर. लोकांना आपण त्यांच्यातलेच आहोत असं जर त्यांना आपण थोडंसं फिलिंग आणली ना, तर दे एन्जॉय इट मोर. म्हणून मी खूप वर्षांपूर्वी स्क्रिप्ट लिहिणं अगदी बंद करून दिलं. पण इनिशियली येस, मला असं वाटायचं की स्क्रिप्ट असेल तरच माझा इव्हेंट सक्सेसफुल होईल. दिस वॉज माय नोशन. पण तेव्हा ते काम करायचं.
आता कदाचित ते तसं नाही राहिलंय बिकॉज द फेज चेंज, द काइंड ऑफ इव्हेंट्स यू डू चेंज, देन यू हॅव न्यू पीपल कमिंग इन इंडस्ट्रीमध्ये येतात आणि मग त्याच्यातनं गोष्टी इव्हॉल्व्ह होतात. दॅट्स हाऊ इट हॅपन. मग शिल्पा, बेसिकली बर्थडे पार्टीज आणि अजून असे छोटे मोठे इव्हेंट्स चालू होते आणि विच वॉज द फर्स्ट इव्हेंट की जो तू असा बॉलिवूड साठी किंवा असं काही मोठा इव्हेंट केलास? तर हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स? तुझे पाय कापले होते का स्टेजवर जाताना? तर कसं वाटलं होतं तुला? मला आता फर्स्ट सेलिब्रिटी कुठली होती आय डोंट रिमेंबर, कारण द लिस्ट इज सो लॉंग. पण थोडस तुला सांगू, आज सुद्धा 15 वर्षानंतर सुद्धा स्टेजवर चढायच्या आधी धडधड होते, नर्वसनेस थोडासा येतो. कसं होईल, काय होईल, ही जी आतमध्ये दुगदुग असते ना, ती आजही होते. आणि मला असं वाटतंय की हे होणं इज व्हेरी गुड. याचं कारण असं आहे, इट शोज की यू नो व्हॉट यू हॅव टू डू. कुठेतरी नर्वसनेस फाईन, पण जर तुम्हाला नर्वसनेस नसेल याचा अर्थ समथिंग इज रॉंग. इदर यू आर ओव्हर कॉन्फिडेंट किंवा मग तुम्हाला असं वाटतंय अरे यू आर केअरलेस. त्याच्यामुळे आजही मला ती धडधड होते. आजही मला बॅकस्टेज पॉवर पोज घेऊन उभं राहावं लागतं थोड्या वेळ. शिल्पा, यू आर गोइंग टू बी ग्रेट, इट्स गोइंग टू बी अ वंडरफुल शो. सो आजही मी ते करते. पण येस, पहिला जो इव्हेंट होता तेव्हा काय असतं, जेव्हा एखादा इव्हेंट मॅनेजर आपल्याला हायर करतो तेव्हा त्या अख्ख्या इव्हेंटची जबाबदारी त्या एकट्यावर असते आणि वी ऑल आर लाईक त्याचे सगळे सपोर्टर्स किंवा त्याचे पिलर्स. एव्हरी आर्टिस्ट और एव्हरी वेंडर, एखाद्याने जरी चूक केली तर शेवटी ओरडा त्या इव्हेंट मॅनेजरला खायला लागतो. सो मोर दॅन मी, मला नेहमी असं वाटायचं की त्यांनी हे जी एवढी मोठी जबाबदारी घेतली इव्हेंटची आणि ही हॅज ट्रस्टेड मी की शिल्पा इज गोइंग टू पुल इट ऑफ. मला ते थोडंसं डोक्यात असायचं की आय हॅव टू गिव्ह माय बेस्ट. पण मला असं आठवत नाही की कुठेही माझे पाय थरथरले असतील वगैरे. बट थोडंसं नर्वसनेस येस, इव्हन टुडे इट इज देअर अँड इट्स हेल्दी. पण हु वॉज द फर्स्ट सेलिब्रिटी? लाईक तुला कुठला असं इव्हेंट आठवतोय का की तिथला काही एक्सपिरियन्स तू आमच्याशी शेअर करू शकतेस? मे बी आम्ही तुझे फोटोज पाहिले विच यू हॅव शेअर्ड विथ अस, की रवीना टंडन. अरे देर इज लंबी लिस्ट यार, किती मोठी लिस्ट आहे. अर्जुन रामपाल आहे, रवीना टंडन आहे, मराठीतले स्वप्नील जोशी आहे, मृणाल ताई आहेत. किती मोठी नाव आहेत. तर ह्याच्यातलं असं कोणाशी तुझा रॅपो झाला किंवा काहीतरी तुझी अशी छान आठवण, मे बी चांगली आणि वाईट सुद्धा मी विचारेन इकडे. ओके. चांगली आठवण आय थिंक सगळेच सेलिब्रिटीज ज्यांना ज्यांना मी भेटले, मला असं वाटलं की दे वर व्हेरी हंबल आणि चांगला रॅपो त्यांच्याशी थोडंसं बोलणं. इनफॅक्ट रिसेंटली लास्ट इयर राणी मुखर्जी सोबत पण इव्हेंट केला. शी वॉज ऑल्सो वंडरफुल टू टॉक टू. करिश्मा कपूर सोबत केलेला आहे. रॉक ऑनची टीम अख्खी होती. फरहान अख्तर, पूरब कोहली, श्रद्धा कपूर. आय थिंक मी ज्यांना ज्यांना भेटली इट वॉज अमेझिंग. गोविंदा सोबतचा माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. ही इज अ व्हेरी हंबल मॅन. आणि आय थिंक 2019 मध्ये दहीहंडीचा इव्हेंट होतो पुण्यात. इट्स अ ह्यूज इव्हेंट. 5,000 पेक्षाही जास्त लोक तो इव्हेंट अटेंड करतात. अँड एव्हरी इयर दे हॅव वन सेलिब्रिटी कमिंग इन अँड आय वॉज द अँकर. सो गोविंदा तिथे आले होते आणि खूप छान मला वाटलं कारण की आय डान्स विथ हिम. त्यांचं जे गाणं होतं अखियों से गोली मारे, आम्ही दोघांनी स्टेजवर डान्स केला सोबत. आणि त्यानंतर ही ऑल्सो कॉम्प्लिमेंटेड मी, विच वॉज अमेझिंग. आणि असे असे बरेच आहेत की बऱ्याचशे सेलिब्रिटीज हू कॉमेंटेड अँड कॉम्प्लिमेंटेड आणि ते म्हणाले की यू डिड अ ग्रेट ग्रेट जॉब. ते शब्द ऐकल्यानंतर यू फील ओके, यू मेड माय डे. सो अशी कुठली मेसअप झाल्याची आठवण मला नाहीये की जिथे सेलिब्रिटी सोबत आहे आणि मी काहीतरी गडबड केलीये. पण या एक करिश्मा कपूरचा इव्हेंट होता मुंबईमध्ये. एका फोनचा लॉन्च होता. पण ती माझ्याकडून नाही झाली गडबड. जी पत्रकार लोक आली होती त्यावेळेस शी वॉज जस्ट गोइंग थ्रू हर पर्सनल रफ पॅच अँड ती तिचं स्पीच देते आणि तिकडनं लोक मागणं तिथला पर्सनल क्वेश्चन्स विचारायला लागले. अँड शी गॉट सो अनॉइड की बॅकस्टेज मधनं ती अर्ध्या इव्हेंट मधनं निघून गेली. अशा दॅट तुला हँडल करावं लागलं का काही तिथलं पब्लिक म्हणा किंवा असं काही केओस झाला मग तू हँडल केलेला असं पण काही झालं? ते कसं? करावा लागला ना तो केओस हँडल, कारण की पत्रकार त्यांच्या मागे मागे स्टेजवर पळायला लागले, स्टेजच्या बॅक साईडला गेले. सो आय हॅड टू हँडल, काम देम डाऊन, त्यांना बसायला लावलं. पण करिश्मा वेंट आउट, शी डिडंट कम बॅक. पण त्यानंतर आम्ही पुढचा इव्हेंट स्मूथली रन केला.
सो असे टेन्शनवाले इव्हेंट्स भरपूर असतात. आणि टू टेल यू द ट्रूथ मोहिनी, कुठलाही इव्हेंट, लेट्स अज्युम एखादा संगीत फंक्शन आहे किंवा वेडिंग इव्हेंट आहे, आम्हाला जी हातात लिस्ट मिळते, ज्याप्रमाणे आम्ही सगळं प्रिपेअर करतो, त्याप्रमाणे कधीच डान्स परफॉर्मन्सेस होत नाही. ते नेहमी वर खाली होतात. कोणी म्हणतं, अरे मेरा अभी तक ड्रेस ठीक से ये हुआ नहीं है, अरे मेरी ज्वेलरी मिल नहीं रही है. कोणी म्हणतं, ओ माय गॉड, आय एम सो पॅनिकिंग, आय कॅन नॉट परफॉर्म नाउ, प्लीज मेरा परफॉर्मन्स बाद में लो. सो हे प्रत्येक वेळेस होतं, अँड आय एम व्हेरी युज टू इट. त्याच्यामुळे तो जो पेपरवर जी लिस्ट असते ती फक्त आम्हाला एक रेडी रेकनर म्हणून असते. बट हाऊएव्हर इट ऑल डिपेंड्स ऑन द परफॉर्मर्स. त्याच्यामुळे अशी गडबड नेहमीच होते. पण द बेस्ट पार्ट इज, एव्हरी टाइम आय हॅव डन अन इव्हेंट जिथे बॅकस्टेज असं सगळं गडबड मेस चालू आहे, भागादौडी आणि चिल्लम चिल्ली, अरे तेरा परफॉर्मन्स आहे, जल्दी रेडी हो जा, अँड ऑल ऑफ दॅट. पण हे समोर ऑडियन्सला कधीच कळत नाही. आणि नंतर जेव्हा आम्ही क्लायंटला सांगतो की ये सब पीछे चल रहा था, क्लायंट वॉज लाईक, बिलकुल हमें लगा नहीं. आय सेड, सर दॅट्स वाय वी चार्ज, यू नो, अँड दॅट्स वाय वी आर हिअर. ग्रेट. देर आर सो मेनी अँकर्स, शिल्पा, जे हे सगळं हँडल करत असतात स्टेजवरती, किंवा बरेचदा जे टीव्ही वरून पण आपण खूप मोठे अवॉर्ड फंक्शन हल्ली बघतो, त्याच्या मागे इतकं काही चालू असतं याची आपल्यासारख्या म्हणजे इकडून बघणाऱ्या लोकांना आयडिया नसते. तरी नाऊ डेज आताचा ऑडियन्स सुद्धा तितकाच मॅच्युअर झालेला आहे. दे हॅव सम काइंड ऑफ आयडिया. पण तुझ्यासारखं या क्षेत्रात जर कोणाला यायचं असेल तर मला इकडे तुझ्या सगळ्या आत्ताच्या बोलण्यावरून मी काही मुद्दे क्रिस्प असे सांगू शकते की एक म्हणजे आत्मविश्वास पाहिजे, प्रसंगावधान पाहिजे, नंतर तुमची एक स्वतःची चांगली इमेज तुम्ही बिल्ड करायला पाहिजे, बरोबर ना? तर ही Yes. इमेज बिल्डिंग पण तू स्वतःची केलेली, आम्ही तुला जे जवळून ओळखणारे आहेत त्यांना सगळ्यांना ते जाणवलं की शिल्पाने काहीतरी खूप छान बदल केला. आणि आय वुड लाईक टू टेल पीपल की शिल्पा भरपूर फिटनेससाठी पण खूप मेहनत घेत असते. तर ते काय आहे तुझं एक म्हणजे तुझ्या करिअरचा पण तो एक आस्पेक्ट आहे म्हणून तू ते करतेस, ऑर यू आर अ फिटनेस फ्रीक? आणि मग कशी काळजी घेतेस स्वतःची? येस, अ वंडरफुल क्वेश्चन मोहिनी, थँक्यू सो मच फॉर आस्किंग दॅट. फिटनेस आधी मी स्कूल डेज पासून आय वॉज इन टू स्पोर्ट्स, इन टू ॲथलेटिक्स. आणि स्कूलमध्ये जितके पण आमचे फुटबॉल, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, कॉर्फबॉल, बास्केटबॉल, जे काही आम्ही स्पोर्ट्स खेळायचो, मॅक्सिमम टीम गर्ल्स टीमची कॅप्टन मीच असायचे. त्यामुळे स्पोर्ट्स, आउटडोर ऍक्टिव्हिटीज, दिस हॅज ऑलवेज बीन माय पॅशन. म्हणजे मी हाय जम्प स्टेट लेवल पर्यंत गेली आहे. त्याच्यानंतर आय प्लेड नॅशनल्स खेळलेत मी व्हॉलीबॉलचे. सो आय वॉज अ स्पोर्ट्स फ्रीक. पण त्याच्यानंतर ऍज टाइम पास्ड आणि नंतर मी MBA माझं पूर्ण केल्यानंतर जॉब घेतल्यानंतर थोडंसं लाईफस्टाईल सेडेंटरी झालं होतं, कारण HR चा जॉब होता. आय डिड माय मेजर्स इन HR, MBA मी केलंय. त्याच्यामुळे मग ते तिथून माझं थोडंसं वेट गेनिंग सुरू झालं. आणि सो मच सो की 2014 मध्ये मला मुलगा झाला, अँड आय वॉज 99 kgs when I delivered my baby. सो आय रीच 99. मग त्याच्यानंतर हा, ऍब्सोल्युटली नॉर्मल. आणि त्याच्यानंतर मग हे लक्षात आलं की त्यानंतर यु नो व्हॉट, बॉडी शेप चेंज झाल्यानंतर थोडासा सेल्फ डाऊट, थोडंसं असं वाटायला लागलं की लोक आपल्याला कसं परसिव्ह करताय वेन यू आर अप ऑन स्टेज. आर पीपल लुकिंग ॲट युअर बॉडी? आर दे बॉडी शेमिंग यू? आर दे थिंकिंग, अरे यार शी इज अन अँकर आणि ही अशी दिसते? ऍक्च्युली असं व्हायला नाही पाहिजे. पण हे सगळे थॉट्स मला नंतर यायला लागले. इव्हेंच्युअली देन आय थॉट की त्यानंतर मला हेल्थ इश्यूज झाले बरेचसे बिकॉज ऑफ माय वेट. सो बेसिकली याच्यासाठी नॉट की लोक काय म्हणतात, पण मला हेल्थ इश्यूज आहे. आय वॉन्ट टू बी फिट, आय वॉन्ट टू फील कॉन्फिडंट इन माय ओन स्किन. त्याच्यामुळे मी ही फिटनेस जर्नी सुरू केली. आणि 99 वरनं आता 72 वर आली आहे मी. युअर रुटीन म्हणजे तू काय काय फिटनेस साठी करतेस हे पण आम्हाला थोडंसं सांग. लॉकडाऊनच्या आधी मी रोज कमीत कमी 25 किलोमीटर सायकलिंगला जायचे. त्यानंतर थोडंफार स्ट्रेंथ ट्रेनिंग घरच्या घरी. जिम पहिले होतं तर जिम मध्ये आय यूज टू वर्कआउट अ लिटल. आणि येस, आय हॅव डन माय सेंच्युरी राईड्स ऑल्सो. मी 400 किलोमीटरच्या राईड्स पण केल्या आहेत सायकलिंगच्या. तर पण लॉकडाऊन लागलं. देन वी स्टार्टेड होम वर्कआउट्स. तर आता पण आय डू होम वर्कआउट्स, येस. आणि मला सांगायला आवडेल सगळ्यांना की न्यूट्रिशन हा खूप मोठा पार्ट आहे इफ यू वॉन्ट टू बी फिट. फक्त वर्कआउट करून अर्थ नाहीये. म्हणजे तुम्ही 1 तास
घाम गाळून आलात आणि एक समोसा खाल्ला तर तुमचा तो 1 तास इज गॉन फॉर अ टॉस. सो प्लीज डोंट डू दॅट. आणि एक खूप छान म्हण आहे, आय ऑलवेज लिव्ह बाय दॅट, की ऍब्स आर मेड इन द किचन. त्याच्यामुळे न्यूट्रिशन, येस, ऍब्स आर मेड इन द किचन. तुम्ही नुसतं वर्कआउट करून चालत नाही. 80% इज न्यूट्रिशन, 20% इज वर्कआउट. सो फोकस ऑन युअर न्यूट्रिशन आणि 20% वर्कआउट करा, इट विल बी गुड. हो, दॅट्स ग्रेट. मी तर म्हणजे माझ्यासारखे बरेच जण असं 2 दिवस एक्सरसाइज करतील, मग दे विल थिंक येस मी 2 दिवस एक्सरसाइज केला ना. And then you'll go and have pani puri. येस. सो हे इतकं इंटरेस्टिंग तुझं फील्ड आहे, तर माय नेक्स्ट क्वेश्चन इज की तुला एकटीने खूप जर्नी करावा लागला असेल अनेक ठिकाणी, बिकॉज असं होत नाही की दरवेळेला तुमच्या सोबत कोणी आहे. तर हाऊ इज युअर एक्सपिरियन्स किंवा त्यावेळेला पण एक मुलगी म्हणून, म्हणजे एस्पेशली मला आठवतं की जेव्हा दिल्लीतलं निर्भया कांड झालं त्याच्यानंतर भरपूर मुली, त्यांना कॉन्फिडन्स लेवल असूनही एक भीती बसली मनात की एकटी दुकटीने नको, वेळी अवेळी तर अजून नको. तर तुमचं फील्ड तर असं आहे की तुम्हाला वेळ काय अवेळ काय, जेव्हा काय इव्हेंट आहे यू हॅव टू बी देअर आणि तिथे पोहोचावं लागत असेल, तर हे सगळं कसं मॅनेज करतेस तू, हे प्रवास कसे करतेस? वंडरफुल. एक तर आय लव्ह ट्रॅव्हलिंग फर्स्ट ऑफ ऑल. त्याच्यामुळे जर आउटडोर इव्हेंट आला की मी पहिले आय यूज टू डान्स, ये ट्रॅव्हल करायला मिळणार, विच एव्हर सिटी इट इज. पण रोड ट्रॅव्हल स्पेशली मला खूप आवडतो. त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी मी कारने जायचे. आणि येस, ऍज यू करेक्टली मेन्शन, की दरवेळेस कोणी असेलच असं नाही, कारण माझी लहान बहीण शलाका, ती पण सेलिब्रिटी अँकर आहे. वी बोथ आर इन द सेम फील्ड. त्याच्यामुळे बरेचदा असं व्हायचं की तिचा जर इव्हेंट नसेल तर आम्ही दोघी सोबत जायचो. पण जर कधी कधी असं असेल तिचा पण इव्हेंट आहे किंवा शी इज ट्रॅव्हलिंग समवेअर एल्स, तर येस, मी एकटीच ट्रॅव्हल करायची. बरेचदा वन डे रिटर्न जर्नीज केलेल्या आहेत, की सकाळी पुण्याला निघायचं, संध्याकाळी इव्हेंट करायचं आणि रात्री परत निघायचं. तसं पण मी केलेलं आहे. आय थिंक ऍज यू करेक्टली मेन्शन, की ही जी भीती असते, स्पेशली जेव्हा एखादी बाई किंवा मुलगी एकटी बाहेर जाते, ती भीती डेफिनेटली असते. माझे पेरेंट्स, स्पेशली माय डॅड, आम्ही नेहमी कॉन्स्टंट कॉल्सवर किंवा मेसेजेसवर कॉन्टॅक्टमध्ये असायचो. ही यूज टू चेक कुठपर्यंत पोहोचली, मग पोहोचल्यानंतर ऍटलीस्ट मेसेज टाके. तेव्हापासून त्यांनी सवय आम्हाला पाडली होती. सो वी यूज टू टेक्स्ट, कॉल, दरवेळेस कम्युनिकेशन स्ट्रॉंग ठेवायचा आम्ही प्रयत्न नेहमी केलाय. आणि मोर ओव्हर मोहिनी, मला असं वाटतं थिंग्स आर अ मॅटर ऑफ चान्स. कधी कधी तुम्ही खूप सिक्युअर्ड राहून सुद्धा गोष्टी घडतात आणि केअरलेस राहून पण गोष्टी घडतात, किंवा कधी कधी केअरलेस राहून पण काही घडत नाही, यू आर सेफ अँड साऊंड. आणि कधी कधी खूप सिक्युअर्ड असून पण थिंग्स हॅपन, की तुम्हाला असं वाटतं अरे हे कसं काय घडतं. सो आय थिंक थोडंसं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असणं. माझ्या गाडीमध्ये नेहमी पेपर स्प्रे म्हणा किंवा माझ्याकडे दंडा म्हणा, अशा गोष्टी मी नेहमी कॅरी करायची. यू नेव्हर नो, थोडंफार मला कराटे पण येतं. सो दॅट हेल्प मी, दॅट गेव मी अ लिटल कॉन्फिडन्स, की ओके माझ्याकडे काही वस्तू आहे, जर काही घडलंच तर आय कॅन यूज देम, दे आर हँडी आणि आय कॅन फाईट इट. हा कॉन्फिडन्स घेऊन आय यूज टू ऑलवेज गेट आउट ऑफ द हाऊस. कारण ऍक्सिडेंट होऊ शकतो, मध्ये काही घडू शकतं. समवन कॅन किडनॅप यू, समवन कॅन डू हार्म टू यू. तेव्हा ऍसिड अटॅक्स वगैरे पण मध्ये भरपूर सुरू झाले होते. बट आई थिंक इट्स ऑल अ मैटर ऑफ चांस. यू बी प्रिपेयर्ड. बाकी जो होना है अगर होगा तो विल हैव टू फेस इट. बापरे, म्हणजे सच अ टफ गर्ल यू आर शिल्पा. हॅट्स ऑफ टू यू. कारण की इतक्या निरनिराळ्या ठिकाणी जावं लागतं, इतक्या वेळा. म्हणजे मी स्वतः पत्रकार असल्यामुळे आम्हाला आमच्याही क्षेत्राला ती देण आम्हाला मिळालेली आहे की तुम्ही 24 तास वगैरे काही बघूच नका. यू शुड बी ऑन युअर टोज ऑल द टाइम. आणि Absolutely. एक फनी क्वेश्चन इकडे माझ्या मनात आला आता, तो मी आता तुला विचारणार आहे की तुला Go ahead. हसायला आवडतंच आपल्याला. असं कधी झालं का शिल्पा की कुठला ऍड्रेस दिलाय दुसऱ्या शहरातला आणि तू तिकडे पोहोचायच्या ऐवजी तिसरीकडे पोहोचलीस? असं कधी झालं का की चुकली पत्ता? एकदा झालंय, पण थँकफुली मी सिटी नाही चुकले. पण इव्हेंट ओके, इव्हेंट होता बॉम्बे रोडच्या साई पॅलेस हॉटेलला. आणि मला असं वाटलं की ते क्वालिटी इनला आहे, विच इज ऍट नाशिक रोड. सो हे दोन वेगळे रस्ते आहेत ऍब्सोल्युटली ऑपोजिट डिरेक्शन मध्ये.
आणि मी नाशिक रोडला गेले क्वालिटी मध्ये आणि मी तिकडे बँकवे मध्ये जाऊन बघते की काहीच नाहीये, कोणीच नाहीये. मग मी इव्हेंट मॅनेजरला कॉल केलं. म्हटलं मी बँकवे मध्ये उभे आणि ते काहीच नाहीये, कुठे इव्हेंट? तर मग म्हणे हे काय आम्ही इथेच उभे आहे, तू कुठे आम्हाला दिसत नाहीयेस? आय लाईक मी इथेच आहे, इथे लाईट्स पण ऑन नाहीये, वेअर डू आय गो? तर म्हणे वेअर आर यू? आय सेड ॲट क्वालिटी इन. म्हणे बाय द वे द इव्हेंट इज ॲट साई पॅलेस नॉट क्वालिटी इन, सो कम बॅक. सो तिथून फटाफट मी निघाले आणि आय रिच्ड माय करेक्ट डेस्टिनेशन. एक अजून खूप फनी किस्सा माझ्यासोबत झाला होता. होटल एक्सप्रेस इनला सो आई गेट अ कॉल. ते म्हणाले की शिल्पा कल ऐसा ऐसा हमारा गेट टुगेदर है, वी हैव अ फैमिली गेट टुगेदर हैपनिंग एंड कैन यू जस्ट होस्ट इट? आई एम लाइक ओके, वी टॉक्ड अबाउट द रेम्युनरेशन, इतना इतना सगळं झालं डिसाईड. आणि त्यानंतर त्यांनी आता एक्सप्रेस इन मध्ये देर आर 3-4 बँकवे हॉल्स राईट, वेगवेगळे. सो आय वेंट देअर आणि पार्टीमध्ये लोक आलेत. मी गेली, छान गेम्स वगैरे घेतले, सगळं झालं. तो क्लायंट मला थोडा कन्फ्युज वाटला, आय डोंट नो वाय. आय एम लाईक ओके हॅलो गुड इव्हनिंग सर, आपलं ठरलं होतं. तो म्हणे ओके यू कॅन स्टार्ट विथ द गेम्स. गेम्स वगैरे घेतले आणि नंतर मी माझा जेव्हा फोन बघितला तेव्हा त्याच्यावर ऑलमोस्ट 8-9 मिस्ड कॉल्स होते. आय एम लाईक कोण कॉल करतंय? आणि मी तो नंबर बघितला, म्हटलं वाय दिस क्लायंट इज कॉलिंग. त्याच क्लायंटचा मला कॉल येत होता. मी म्हटलं वाय यू कॉलिंग मी? म्हणे आय एम नॉट कॉलिंग यू, दिस इज नॉट माय नंबर. म्हटलं व्हॉट? म्हटलं तुम्ही मला बुक केलं ना या इव्हेंटसाठी? इज लाईक नो आय डिडंट बुक यू. मला वाटलं म्हणे माझ्या वाईफने बुक केलं असेल. आय एम लाईक व्हॉट? देन आई गेव अ कॉल बैक टू दैट क्लाइंट. शिल्पा वेर आर यू? पिछले 1 घंटे से हम लोग आपके लिए रुके हैं. आणि ते एक्सप्रेस इनच्या खालच्या हॉलमध्ये त्यांची पार्टी होती. सो आय वॉन्टेड टू गो टू दॅट पार्टी आणि मी दुसऱ्याचीच पार्टी होस्ट करून आली. बट आय गॉट पेड बोथ द प्लेसेस. सो इजंट दॅट फन? डबल धमाका. This is I just can't असं पण resist laughing now. And, the way you are like तू जे हँडल केलंस दॅट इज गुड की तुला दोन्हीकडून पैसे पण मिळाले. यू हँडल ऍट द सेम टाइम. तर आणि आणि मी जेन्युइनली दुसऱ्या क्लायंटला सांगितलं की सर ऐसा मेसअप हुआ था. ही ऑल्सो स्टार्टेड लाफिंग. इज लाईक नो प्रॉब्लेम, नाउ लेट्स स्टार्ट विथ आवर गेम्स. how kind-hearted clients you are, like तुला किती चांगलं ऍब्सोल्युटली हे पण एक गोष्ट आहे. तर ब्लेस्ड. आजचा जो फोकस आहे करिअर मध्ये असे पण गमती जमती होत असतात आणि अशा पण अनेक वेळा येतात, जसं शिल्पाने सांगितलं की तुम्ही एकट्याच आहात आणि अशा वेळेला कुठलाही बॅड म्हणजे दरवेळेला नॉट नेसेसरीली की वाईटच अनुभव येईल, हे असे गमतीशीरही अनुभव या क्षेत्रात तुम्हाला येऊ शकतात. सो ज्यांना कोणाला हे झगमगीत क्षेत्र तुम्हाला अँकरिंग मध्ये यावंसं वाटत असेल तर त्यांनी ही सगळी तयारी ठेवूनच यायला पाहिजे की सर्वात महत्वाचा गुण आहे की काही झालं तरी प्रसंगावधान सोडलं नाही पाहिजे. So that येस, व्हेरी ट्रू. तर शिल्पा आज एक खूप असं आहे की या क्षेत्रात म्हणजे बॉलिवूड मध्ये वगैरे ज्या मुली येतात, तर मध्यंतरी दंगल सिनेमातली जी सगळ्यात लहान मुलगी होती तिने काही वर्षांनी बॉलिवूड सोडतीये मी असं तिने अनाऊन्स केलं होतं. तर मला असं वाटतं की हा जस्ट एक रेफरन्स म्हणून मी उल्लेख केला, पण अशा भरपूर मुली आहेत ज्या या क्षेत्राच्या झगमगाटाला भुलून इकडे येतात, पण कदाचित त्यांना ते जमत नाही किंवा त्यांच्यावरती फॅमिली प्रेशर्स खूप असतात आणि त्या सगळ्या ह्याच्यात त्यांची करिअरची वाट अगं कुठेतरी मागेच राहून जाते. तर इकडे मला तुला हे विचारावंसं वाटतं की तुझ्या कुटुंबाने तुला कसा सपोर्ट केला? म्हणजे तुला इकडे येऊ दिलं, तुला एकटं ट्रॅव्हल करू दिलं. मुख्य म्हणजे ड्रेसिंग सेन्स वरती खूप आपल्याकडे अजून सुद्धा बोललं जातं. बॉडी शेमिंग आता तू उल्लेख केलास, ते पण इतकं होत असतं. तर हे सगळं काही तुझ्या फॅमिलीनी, मुख्यतः भेंडे सर जे नाशिकचे भोसले मिलिटरी कॉलेजचे एकेकाळी प्रिन्सिपल होते. तर अशा मोठ्या हुद्द्यावरच्या सरांनी सुद्धा तुला कसं सपोर्ट केला या क्षेत्रात आणि हे सगळे बदल घडवण्यासाठी, ते तू आम्हाला जरूर सांग. ऍब्सोल्युटली मोहिनी, थँक्यू सो मच फॉर आस्किंग दिस. कारण की मला असं वाटतं की आज मी जिथे आहे किंवा मी स्वतःला इव्हॉल्व्ह करून ज्या लेवल पर्यंत पोहोचू शकले, इट इज ओनली बिकॉज ऑफ माय फॅमिली, माय पेरेंट्स. ऑल थँक्स टू देम. कारण की या क्षेत्रात पहिली गोष्ट, मी मध्यंतरी असा पण विचार केला की तर एक काळ असा होता की मला दिवसाला 3-3 इव्हेंट एन्क्वायरीज यायला लागल्या. मी 3 इव्हेंट्स पण केलेत दिवसाला. म्हणजे सकाळी 10 वाजता एक पार्टी होस्ट केली आहे, दुपारी 3 वाजता एक इव्हेंट होस्ट केलाय आणि रात्री 7 वाजता एक इव्हेंट होस्ट केलंय. हे सुद्धा मी केलंय.
मग मला असं वाटायला लागलं की दॅट्स हाऊ शलाका केम इन टू पिक्चर. म्हणून मग तिला पण मी म्हंटल की लेट्स डू इट टुगेदर. पैसा एक ही घर में आने वाला है, विल हॅव फन, है ना. तर खूप साऱ्या मुलींना मी तयार करायचा प्रयत्न केला की भरपूर काम आहे आणि तुम्ही पण या क्षेत्रात येऊ शकता, तुम्ही पण स्वतःचं एक नाव कमवू शकता त्याच्यात, यू कॅन अर्न वेल. पण प्रॉब्लेम तोच असायचा, नाही 7 वाजेनंतर मला अलाउडच नाहीये बाहेर जायला. बरोबर. सो आय थिंक आपल्यामध्ये एक तर पहिली गोष्ट डिझायर टू डू इट, कारण की तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट करायची असते, जिद्दीने करायची असते, मग अख्ख्या जगाला झुकावं लागतं तुमच्या समोर. दॅट इज द फर्स्ट थिंग. मग तुम्ही ब्लेम नाही करू शकत कोणाला किंवा मग तुम्ही एक्सक्युजेस नाही दिले पाहिजे. दॅट इज द व्हेरी फर्स्ट थिंग. सो तुम्हाला जर या क्षेत्रात यायचं असेल तर फर्स्ट युअर डिझायर. तुम्हाला खरंच हे करायचं आहे का? दॅट इज नंबर 1. नंबर 2, तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. बी इट युअर पेरेंट्स, बी इट युअर स्पाउस, बी इट युअर बाकी फॅमिली. हा, तुमचे मेन जे लोक आहेत ना, त्यांचा सपोर्ट असणं इम्पॉर्टंट आहे. बाकी एक्सटेंडेड फॅमिली काय बोलतेय, सोसायटी काय बोलते, आय थिंक यू शुड नॉट पे अटेन्शन टू ऑल दॅट. पण तुमचे जे मेन घरातले लोक आहेत, दे शुड बी सपोर्टिव्ह. कारण की ऍज यू व्हेरी वेल सेड की इव्हेंट्स, वेगवेगळ्या इव्हेंट्सला वेगवेगळ्या आउटफिट्सची डिमांड असते. कधी साडी असते, तर कधी इव्हनिंग गाऊन असतो, कधी शॉर्ट ड्रेसेस पण असतात. सो देर आर कॉकटेल पार्टीज आजकाल संगीत फंक्शन्स मध्ये पण होतात, जिथे तुम्हाला ग्लॅमरस कपडे घालावे लागतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विदाउट युअर फॅमिलीज कन्सेंट करू शकत नाही, है ना. म्हणजे बरोबर. तुम्ही हे नाही करू शकत की तुम्ही इव्हेंटच्या इथे गेले देन यू चेंज देअर अँड यू कम बॅक. शेवटी युअर फॅमिली शुड बी इन अप्रुव्हल ऑफ इट. करेक्ट. तर मला असं वाटतं त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन, जर तुमचा डिझायर असेल की येस दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू इन लाईफ, तर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकतात की दिस इज हाऊ द वर्ल्ड इज. तिसरी गोष्ट मला असं सांगायला आवडेल की माय पेरेंट्स ट्रस्टेड मी ब्लाइंडली, सगळ्यात इम्पॉर्टंट. कारण की या फील्डमध्ये भटकून जायचे चान्सेस पण खूप जास्त आहेत मोहिनी. बिकॉज देर आर मॅक्सिमम इव्हेंट ज्याच्यात ड्रिंक्स असतात, कॉकटेल्स असतात, या सगळ्या गोष्टी असतात. तर तुम्ही त्याच्यापासून कसं लांब राहू शकाल, दॅट इज अप टू यू. तिथे तुम्हाला कोणी येऊन हेल्प नाही करणार आहे. दिस इज इनसाइड, यू शुड नो की दिस इज नॉट राईट फॉर मी. आज सुद्धा आय एम रिली प्राऊड टू टेल यू की कुठलाही इव्हेंट, मी आणि शलाका आमच्या दोघींचे काही वर्क एथिक्स आहे. त्यातलं एक एथिक असं आहे की कुठल्याही इव्हेंटमध्ये, जरी वेडिंग इव्हेंट असेल, आम्ही तिथे कधीही जेवत नाही. बिकॉज वी बिलीव्ह की क्लायंट आपल्याला पे करतोय आपल्या अँकरिंग स्किल्ससाठी, तो शो होस्ट करण्यासाठी. द क्लायंट इज नॉट लायबल टू पे फॉर आवर फूड. हा, आउटडोर इव्हेंट आहे, दॅट्स अ डिफरंट थिंग. ते आम्ही पूर्ण पॅकेज बनवतानाच त्याच्यात सगळं मेन्शन्ड असतं की फूड, अकॉमोडेशन, ट्रॅव्हल, एव्हरीथिंग इज टू बी टेकन केअर बाय द क्लायंट. पण लोकल इव्हेंटमध्ये आम्ही कधीच जेवत नाही. कारण की हाय प्रोफाईल इव्हेंट्स असतात जिथे कदाचित 2, 2.5, 3,000 रुपये पर प्लेट असतं. वाय शुड द क्लायंट पे फॉर अस? करेक्ट. सो काही एथिक्स यू हॅव टू एन्श्योर. तुम्हाला तुमची जी लाईन आहे, देर इज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन बीइंग अन एक्स्ट्रोवर्ट अँड गेटिंग कॅरीड अवे. तुम्ही जर ती मेंटेन केली तर तुमची रिस्पेक्ट पण मेंटेन राहते. त्याच्यानंतर पीपल लुक अप टू यू. लोक तुमच्या मागे बॅकबायटिंग करत नाही की कॅरेक्टर बद्दल बोलत नाही, कारण की यू नो, तुम्ही एकदा तुमचा इव्हेंट झाला, यू थँक एव्हरीवन, तुम्ही क्लायंटकडनं फॉलोअप घेतात आणि यू आर आउट ऑफ द हॉल. तर तुम्ही जर काही एथिक्स पाळले, इव्हन युअर फॅमिली कॅन अप्रूव्ह इट, राईट. कारण की मग फॅमिलीला पण माहिती असतं की इव्हन दो इफ युअर डॉटर इज वेअरिंग शॉर्ट ड्रेसेस, तरी सुद्धा ते तिच्या कामापुरती घालतीये. शी इज नॉट गोइंग देअर टू डू समथिंग एल्स. त्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीचं हे कॉन्फिडन्सनी अप्रुव्हल घेणं आय थिंक इज व्हेरी इम्पॉर्टंट, अँड फॉर यू टू नो की व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. वाव. आता बोलता बोलता तू एका खूप महत्वाच्या मुद्द्याकडे आली होती शिल्पा, जो तू आय डोंट नो की तू तो स्किप केलास ऑर यू वुड लाईक टू टॉक अबाउट दॅट, की जिकडे अशा पार्टीज असतात की जिकडे काही काय नशेचे काही पदार्थ असतात किंवा देर इज खूप असं झगमगाट आहे आणि त्याच्यात तुम्ही अगदी वाहून जाण्याचा चान्स असतो. तर मग ऍब्सोल्युट. ते कसं तू हँडल केलंस आजपर्यंत? असं कधी झालं का की तुला पण कधी अशी ऑफर केली कोणी की हॅव फन विथ अस वगैरे, असं कधी झालं का? खूपदा, ऑलमोस्ट एव्हरी टाइम. म्हणून मी म्हणते की पहिली गोष्ट, एक तर पेरेंट्सने दिलेले संस्कार, दॅट इज, ती शिदोरी तर आपल्याकडे असतेच. आणि त्यांनी आधीपासून शिकवलंय की फ्रीडम इज वन थिंग
अँड टेकिंग डिसएडव्हान्टेज ऑफ दॅट फ्रीडम इज अनदर थिंग. त्याच्यामुळे त्या फ्रीडमचा तुम्हाला कसा फायदा करून घ्यायचा हे तुम्ही बघितलं पाहिजे, गैरफायदा नाही घेतला पाहिजे. आणि कारण की त्याच्यानी त्यांना फरक पडणार नाहीये. शेवटी माय रेप्युटेशन इज ॲट स्टेक, माय नेम इज ॲट स्टेक. मी आज इतक्या वर्षात जे कमवलंय जस्ट बिकॉज हॅव्हिंग अ ड्रिंक इन अ पार्टी अँड आय कॅनॉट ब्लो इट ऑफ, राईट? त्याच्यामुळे मला ते माझ्या डोक्यात नेहमी असायचं की आय एम हिअर टू होस्ट द इव्हेंट, टू एंटरटेन पीपल, आणि काम झालं की आपलं निघून जायचंय. मला इथे अगदी हे पण सांगायला आवडेल की आवडेल म्हणण्यापेक्षा मला या गोष्टीची लाज नाही वाटत की या इव्हेंट्स मध्ये, काही हाय प्रोफाईल इव्हेंट्स मध्ये पीपल अप्रोच यू इवन फॉर वन नाईट स्टँड्स. तुम्हाला ते हे पण म्हणतात. येस, दे आय हॅव हॅड सच एक्सपिरियन्सेस की जिथे ते तुम्हाला लिहून देतात की दिस इज माय रूम नंबर अँड कॅच मी आफ्टर, लेट्स हॅव सम ड्रिंक्स टुगेदर अँड ऑल ऑफ दॅट. तर असं पण होतं, काही लोक डायरेक्ट पण बोलतात तोंडावर. कारण की मे बी, आय डोंट वॉन्ट टू ब्लेम एनीवन, पण काही लोक असे असतील कदाचित की ते तसे त्यांचा कंडक्ट असेल, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की सगळ्या अँकर्स तसे आहेत. बट यू हॅव टू होल्ड युअर ग्राउंड, यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणजे मला हेही आठवतं की मी एका मोठ्या कंपनीच्या सीईओला थोबाडीत मारली होती कारण की त्यांनी मला ही ऑफर दिली होती ऐन इव्हेंटमध्ये. सो यू हॅव टू बी व्हेरी कॉन्फिडेंट की तुम्हाला काय पाहिजे, अँड यू शुड नो व्हॉट इज गुड फॉर यू, बिकॉज चॉईस इज ऑल युअर्स. किती जास्त साहसी असेल हे सगळं. आणि थोबाडीत मारणं इज समथिंग की आमच्यासारख्या मुली, म्हणजे ज्या सामान्य मुली आहेत, आमच्यापर्यंत असे कटू प्रसंग खूप रेअरली येतात आणि स्टील वी आर देअर टू फाईट. पण तुमच्या समोर जेव्हा एवढे आव्हानं आहेत, एवढं भुलवणाऱ्या गोष्टी आहेत की एका क्षणात सगळं तुम्ही उधळूनही देऊ शकता, पण अशा ह्याच्यातही तू स्वतःला इतकं छान सांभाळलंयस, सावरलंयस. आय एम सो प्राऊड ऑफ यू ऍक्च्युली. आणि मला एक थोडस ही गोष्ट सांगायला आवडेल की शलाका असा एक उल्लेख सारखा येतोय. तर शलाका ही शिल्पाची मला वाटतं 5 वर्ष लहान आहे ना शलाका तुझ्या? येस, येस. ती तिची लहान बहीण आहे आणि ती सुद्धा आता तिच्या बरोबर या क्षेत्रात आलेली आहे, सुरुवात केली आहे तिने कामाला. शिल्पा, आपण बोलता एका इतक्या महत्वाच्या टप्प्यावरती आता मुलाखतीच्या आलो आहोत की एवढ्या वेळपासनं एक आमच्या पुढे एक गिगलिंग गर्ल, अ स्माइलिंग गर्ल तू आम्हाला दिसतेस. हा, पण मला आता हे सगळ्यांना आज सांगायला म्हणजे महत्वाचं वाटतं की शिल्पाचा हा जर्नी फक्त काही वरवरचा नव्हता की चांगले कपडे घातले आणि छान मेकअप केला आणि रेडी झाली आणि इव्हेंट होस्ट करायला गेली. तर ही एक मोठी म्हणजे मोठं होण्याची प्रक्रिया पण आहे. आणि त्या दरम्यान तुझ्यावरती जी काही संकट कोसळली थोडीशी, आणि तो सगळा मानसिक ताण तू कसा हँडल केलास याच्याबद्दल आपण जाता जाता बोलूयात. तो विषय आपल्याला महत्वाचा नाहीये. पण आज हीच संधी आहे की अशा अनेक मुली असतील ज्या खचून गेल्या असतील, ज्यांच्या पुढे काहीच नसेल, तर अशा मुलींना, अशा महिलांना आपण या पुढे यायला इन्स्पायर करू शकतो. म्हणून हा क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर तुला जेवढं हवं तेवढं तू दे. येस, येस. सो यू टॉकिंग अबाउट माय मॅरिड लाईफ, करेक्ट? येस, ओके. सो सांगायला काय हरकत आहे, माय लाईफ इज अन ओपन बुक आय थिंक. आणि त्याच्याने जर ऍटलीस्ट एक जण जरी इन्स्पायर होऊ शकली किंवा इफ शी कॅन टॉक फॉर हरसेल्फ अँड स्टँड फॉर हरसेल्फ, आय थिंक मी मिळवलं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो येस, लग्न झालं 2011 मध्ये. इट वॉज अ लव्ह कम अरेंज मॅरेज. आणि बरेचदा असं होतं की सिच्युएशन्समुळे लोक बदलतात, त्याच्यामुळे. आणि मग नंतर तुम्हाला लक्षात येतं की कम्पॅटिबिलिटी कुठेतरी नाहीये. अँड देन समवेअर यू कम टू अ कन्क्लुजन की नाही, दिस इज नॉट वर्किंग आउट. कारण की आमच्यामध्ये भरपूर आर्ग्युमेंट्स, फाईट्स, त्यानंतर ओपिनियन्सचा खूप मोठा हे होता. आय एम अ व्हेरी अम्बिशियस गर्ल आधीपासूनच. मला माझी खूप मोठी स्वप्न आहे आणि मी ती पूर्ण करणार आहे, मला माहिती आहे. आणि ही वॉज नॉट समवन ज्याला मोठी स्वप्न बघायची होती. आजचा दिवस गेला, वी आर हॅपी विथ इट. मी हे म्हणत नाही की आय एम नॉट सॅटिस्फाईड, आय एम नॉट कंटेंटेड विथ व्हॉट आय हॅव, बट आय हॅव एम्स अँड अम्बिशन्स. आणि प्रत्येकाला ते असले पाहिजे. ड्रीम्स नसतील तर काय जगायचा उपयोग आहे? ते पूर्ण होतील की नाही ती नंतरची गोष्ट आहे, पण स्वप्न बघितले पाहिजे. त्याच्यामुळे ते सगळे इश्यू सुरू झाले आणि रिस्पॉन्सिबिलिटी. सो आय फील की कुठल्याही कपलमध्ये दोघांची इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी असते. फक्त नवऱ्याने कमवून आणायचं आणि बाईने घर सांभाळायचं असा कुठेच विषय राहिलेला नाहीये. आजकाल आपण जेंडर इक्वालिटी बद्दल बोलतोय, पेट्रियार्की बद्दल बोलतोय.
सो आय थिंक घरातली कामही दोघं करू शकतात आणि पैसाही दोघं कमावू शकतात. बट इन माय केस ही वॉज नॉट डुईंग एनी ऑफ इट. त्यामुळे आय वॉज द वन हू हॅड टू हँडल बोथ द थिंग्स. आणि कधी कधी तुमचा एक ब्रेकिंग पॉइंट येतो की जिथे तुम्हाला असं वाटतं की आता हे वर्कआउट नाही होते. सो आय बिकेम द मॅन ऑफ द हाऊस आणि सगळं सांभाळत होते. इव्हेंच्युअली मला बेबी झाला. आणि आपल्या मराठी संस्कृतीत स्पेशली असं म्हणतात की एकदा बाळ झालं ना की सगळं ठीक होतं. आय डोंट नो हाऊ दॅट हॅपन्स, पण असं काहीही नसतं हे मी माझ्या एक्सपिरियन्स वरनं सांगते. नॉट एव्हरीबडी चेंजेस. तर तेव्हाही काही बदल घडले नाही आणि ती रिस्पॉन्सिबिलिटीची जी छोटीशी अपेक्षा मी करत होती ऍज अ हजबंड, ऍज द मॅन ऑफ द हाऊस, ते नाही झालं. फायनली आफ्टर 5 years ऑफ डिफिकल्ट मॅरेज आय वॉकड आउट. आणि त्यानंतर ऑफकोर्स अगेन माय पेरेंट्स, दे आर माय गॉड्स. दे वर देअर टू हेल्प मी आउट. आजही मी त्यांच्या सोबतच राहते. आणि तिथून मग असं लक्षात आलं की लाईफ टीचेस यू मेनी थिंग्स. खरं तसं बघितलं गेलं तर जेव्हा माझा मुलगा 2.5 महिन्याचा होता, मी लगेच कामाला सुरुवात केली. कारण की पैसा कमवणं गरजेचं होतं. घर कसं चालणार? आय वॉज द वन हू वॉज डुईंग एव्हरीथिंग. त्यामुळे मग तिथनं ती जर्नी तशी सुरू झाली. इनफॅक्ट आय वुड लाईक टू थँक माय एक्स हजबंड. कारण की त्यांनी जर हे सगळं केलं नसतं तर माझ्यामध्ये किती केपेबिलिटी आहे आणि वर्स्ट टू वर्स्ट सिच्युएशन मध्ये मी काय काय करू शकते हे कदाचित मला कळलं नसतं. कारण आपण म्हणतो ना की हिस्ट्री इज डन आउट ऑफ कम्फर्ट झोन. सो ही कॉन्स्टंटली पुट मी आउट ऑफ इन अ डिस्कम्फर्ट झोन. सो आय थिंक दॅट्स हाऊ आय लर्न अ लॉट ऑफ थिंग्स. आणि आज जर माझी जी काही थॉट प्रोसेस आहे किंवा as a person that I've changed, as a person that I've outgrown, as a person that I've evolved, is because of those difficult situations. त्यामुळे मला सगळ्यांना सांगायला खूप आवडेल की डिफिकल्ट सिच्युएशन आली आहे ना, यू शुड बी हॅपी अबाउट इट. कारण की ती सिच्युएशन त्या प्रोसेस मधनं तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही एक यू कॅनॉट बी अ वंडरफुल पर्सन. कारण की दॅट प्रोसेस, दॅट पेन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे हा सगळा पेन, स्ट्रगल सगळं करत करत आय एम हिअर स्टँडिंग टॉल अँड आय एम व्हेरी हॅपी विथ एव्हरीथिंग. नो रिग्रेट्स, नो ग्रजेस. प्लीज डोंट कीप एनी रिग्रेट्स. तुमच्या लाईफमध्ये जे घडतं दॅट इज फॉर युअर गुड, हे जर तुम्ही लक्षात घेतलं आणि त्यातनं चांगलं कसं काढता येईल जर बघितलं ना, तर लाईफ इज अमेझिंग. एखाद्या कार्यक्रमाची, मोठ्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करायला तुम्हाला किती वेळ लागतो? आपण थोड्या वेगळ्या विषयाकडे येऊया. येस. खूप पूर्वतयारी करायला आता एवढा वेळ लागत नाही. द रिझन बिंग, जसं मी तुम्हाला म्हणाली की प्रत्येक इव्हेंटचे जी ऑडियन्स असते ती वेगळी असते आणि प्रत्येक इव्हेंटच्या ऑडियन्सची डिमांड वेगळी असते, है ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी एखादा पब्लिक इव्हेंट करते, दहीहंडीचा इव्हेंट आहे, तर तिथे माझा कंडक्ट फार वेगळा असेल. तिथे सगळं हॅलो एव्हरीवन, कम ऑन लेट्स डू दिस, आणि सगळं एनर्जी, जोश, चिल्लम चिल्ली सगळं असं असते. पण जर कॉर्पोरेट इव्हेंट असेल तर तिथे एकदम सोफिस्टिकेटेड, सटल, तुम्हाला जे फ्रेमवर्क दिलेलं आहे त्या स्क्रिप्टच्या ह्याच्यातच तुम्हाला बोलायचंय. कारण की तुमचा 1 तासाची कॉन्फरन्स आहे, त्यात तुम्हाला प्रेझेंटेशन पण करायचंय, बाकी गोष्टी करायच्या आहेत. सो दॅट्स अ व्हेरी डिफरंट इव्हेंट. त्यामुळे पूर्वतयारी प्रत्येक इव्हेंटची त्या इव्हेंटवर डिपेंड करते, किती वेळ लागतो. काय काय म्हणजे असं साधारण पण मी केलेलं आहे. माहिती काय काय असं आपल्याला पण गोळा माझ्या करावी एकदा, लागते? सॉरी, एखाद्या इव्हेंटची सगळी इन्फॉर्मेशन आपण कशी कलेक्ट करतो, काय काय करतो? म्हणजे आता जसं म्हणाले येस. तो की सगळ्यात सो मोस्ट इम्पॉर्टंट इज की एकदा इव्हेंट कन्फर्म झाला की मी कंपल्सरी माझी एक क्लायंट मीटिंग मी ठेवते. त्यात त्या इव्हेंटचा मोटिव्ह काय आहे, त्या इव्हेंटमध्ये काय काय एलिमेंट्स आहे, आपल्याला काय काय करायचं आहे, त्याचा फ्लो कसा असणार आहे, हे सगळं मी त्यांच्यासोबत बसून डिसाईड करते. कारण की जोपर्यंत फ्लो डिसाईड होत नाही तोपर्यंत स्क्रिप्टिंग होऊ शकत नाही किंवा तुम्हाला त्या फ्लोला स्मूथली कसं न्यायचंय ते तुम्हाला लक्षात येत नाही. सो सगळ्यात इम्पॉर्टंट इज सिटिंग विथ द क्लायंट आणि या सगळ्या गोष्टी जॉट डाऊन करणं, लिहिणं आणि त्यानंतर मग त्याच्यावर काम करणं. अभ्यास किती करावा लागतो? म्हणजे साधारणपणानं एखादा राजकीय स्टेज आहे, तर येस. याच्यासाठी काही वेगळा अभ्यासाची, माहितीची भरपूर गरज असते. तसं भरपूर करावा लागतो. या अँकरिंगसाठी उदाहरणार्थ आपण गोविंदाचं झालेलं तो इव्हेंट लक्षात घेऊया, येस. की त्याच्यासाठी काय अभ्यास करावा लागतो? म्हणजे आपण आता बोलणारं वाक्य त्याच्यासाठी असं सहजपणानं बाहेर येतं हे मान्य आहे मला, पण त्याच्यासाठी येस, पूर्वतयारी पुष्कळ करावी लागत असतात. मग ती कशा सुरू होत ऍब्सोल्युटली. असते? कारण की तिथे येणारी लोक ही दिग्गज लोक असतात आणि त्यांच्याबद्दल तुम्ही कुठेही काहीही चुकीची इन्फॉर्मेशन तुमच्या तोंडून निघून जाणं इज व्हेरी
इज नॉट एक्सेप्टेबल. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती असणं, त्यानंतर आता जसं गोविंदा जेव्हा आले होते, तेव्हा त्यांचं जेव्हा वेलकम करायचं होतं, तर मला त्यांच्या मूव्हीजची नावं माहिती पाहिजे. मला त्यांचे पॉप्युलर गाणे माहिती पाहिजे. मला त्यांच्या लाईफमधले काही फनी इन्सिडेंट्स माहिती पाहिजे. मला त्यांच्या लाईफचं स्ट्रगल माहिती पाहिजे. सो दॅट आय कॅन शेअर इट विथ द ऑडियन्स. म्हणजे ऑडियन्सला कारण की जेव्हा ते यायच्या आधी 1 तास आमच्या हातात असतो, की जिथे लोकांना आपल्याला खिळवून ठेवायचंय त्या ठिकाणी. तर तेव्हा त्यांच्याबद्दलची सगळी माहिती आणि ती एका खूप लाईट वे मध्ये लोकांबरोबर इंटरॅक्ट करणं, त्यांना सांगणं, त्याची पीपीटी दाखवणं, त्यांचं प्रेझेंटेशन दाखवणं, अशी सगळी तयारी करावी लागते. 2 वर्षापासून मी एक खूप प्रेस्टिजियस इव्हेंट होस्ट करतेय पुण्यात. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स म्हणून आहे. आणि या वर्षी जेव्हा मी तो होस्ट केला, तेव्हा माननीय गव्हर्नर साहेब त्या ठिकाणी ऍज अ चीफ गेस्ट होते. असे मोठे मोठे दिग्गज लोक तिथे येतात. अशा इव्हेंट्सचं खूप प्रेशर असतं. याचं कारण असं आहे की तुम्हाला त्या प्रत्येकाबद्दल, म्हणजे जर 20 अवॉर्डीज आहे, 20 अवॉर्डीज बद्दल तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन काढायची असते. आणि तिथे तुम्ही प्रत्येक वेळेस सगळं बघून वाचू नाही शकत. मग ते कोणीही करेल ना. सो तुम्हाला कुठेतरी यू हॅव टू कनेक्ट विथ दॅट पर्सन. म्हणजे आज जर मला मोहिनीबद्दल बोलायचंय, तर तिच्याबद्दल मी सगळं लिहून काढणार. पण ते कुठेतरी ते पॉइंटर्स माझ्या डोक्यात लक्षात पाहिजे मला. त्या त्या व्यक्तीची जी आपण एक फ्रेम ऑफ पर्सनॅलिटी म्हणतो, ती मला लक्षात आली पाहिजे. सो अशा ठिकाणी खूप प्रेशर असतो, कारण तिथे तुम्ही इतकी मोठी पद्मश्री अवॉर्ड मिळालेली लोक त्या ठिकाणी आली होती आणि त्यांचं इंट्रोडक्शन मला करायचं होतं. तर त्यावेळेस प्रचंड अभ्यास करावा लागतो आणि प्रचंड प्रेशर असतो. खूप छान. म्हणजे असं पण एखाद्या सेलिब्रिटीचा स्वभाव सुद्धा माहित असायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे गोविंदा बरोबर तुम्ही जो त्यावेळेला त्या अखियों से गोली मारे याच्यावरती नाचला, त्यावेळेला तुम्ही जेव्हा ती ऑफर करता त्यावेळेला तो नाचणार आहे याची थोडस त्याच्या स्वभावामध्येच असतं ते. तर अशाही प्रकारचे स्वभाव. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. अगदी बरोबर आहे. फॉर्च्युनेटली यावेळेस डान्स करायला त्यांनी ऑफर दिली, त्याच्यामुळे आय वॉज मोर दॅन हॅपी. बट येस. बऱ्याचशा इव्हेंट्समध्ये सेलिब्रिटीज सोबत त्यांचे मॅनेजर्स असतात. आणि बरेचदा असं होतं, की ती सेलिब्रिटी बोलायला किंवा डान्स करायला तयार असते, पण ते मॅनेजर नाही म्हणत असतात. सो यू हॅव टू हँडल देम. त्यांना पहिले थोडंसं समजावं लागतं, की बाबा इव्हेंटमध्ये आले, प्लीज लेट्स डू दिस. तर त्या सेलिब्रिटीपेक्षा त्या मॅनेजरची परमिशन घ्यावी लागते. तर असंही होतं. पण व्हॉट यू करेक्टली सेड, कसं होतं ना, की जे सेलिब्रिटीज असतात ते सुद्धा दे बिहेव डिफरंट विथ डिफरंट पीपल. त्यांना त्या ठिकाणी काय एक्सपिरियन्स येतोय, त्या त्या गोष्टीवर ते अवलंबून असतं. जसं मी करिश्माचं सांगितलं, जेव्हा वेन शी एंटर्ड द इव्हेंट, शी वॉज व्हेरी हॅपी आणि इन अ व्हेरी गुड मूड. पण तिथे काही चुकीचे प्रश्न आले तिच्या समोर आणि तिचा मूड गेला आणि शी वॉकड ऑफ. तर असं पण होतं. त्यांचा मूड पण सांभाळला त्यामुळे पाहिजे. ते कम्फर्टेबल फील झालं तर ते हे करतील. येस. आता इन्व्हॉल्वमेंट. असं गोविंदाजींबद्दल आम्हाला आधी हे माहिती होतं, की त्यांच्या मॅनेजर कडून आम्ही ही माहिती काढली होती, की त्यांचा एकच क्रायटेरिया आहे, की तिकडे स्टेजवर गर्दी नकोय आणि सुटसुटीत जागा पाहिजे आणि त्यांना काय करायचंय ही चेकलिस्ट त्यांना आधी गेली पाहिजे, की काय काय कसं कसं घडणार आहे, इव्हेंट फ्लो कसा होणार आहे. त्याच्यामुळे कधी कधी आमचा सेलिब्रिटीज सोबत कॉल असतो. लास्ट इयर मी आपले ऑनरेबल विश्वास नांगरे पाटील सर त्यांनी महिलांसाठी एक मोठा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. म्हणजे हाऊ वी कॅन स्टँड फॉर पीपल किंवा रेप सर्व्हायव्हर्स जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही इव्हेंट केला होता. तेव्हा राणी मुखर्जी आल्या होत्या. प्रवीण तरडेजी जे डिरेक्टर प्रोड्युसर आहेत ते आले होते. असे काही सेलिब्रिटीज होते. तर तेव्हा आम्हाला तिथे वेन यू आर अन अँकर, ऑलरेडी तुम्ही एका चांगल्या पोझिशन मध्ये असतात, बिकॉज दे नो की ओके शी इज द अँकर ऑफ द इव्हेंट. त्यामुळे ते कम्फर्टेबल असतात आपल्याशी. तर बरेचदा इव्हेंटच्या आधी आम्हाला त्यांच्याकडे जाऊन त्यांना भेटावं लागतं, त्यांना सगळं सांगावं लागतं, की सर हे असं असं होणार आहे. आम्ही तुम्हाला असे असे प्रश्न विचारणार आहोत. तुम्हाला 10 मिनिटाचं इथे स्पीच करायचंय. सो हे आधीच थोडंसं रॅपो बिल्डिंग झाल्यामुळे इट बिकम्स प्रिटी इझी टू हँडल देम, कारण ऑलरेडी ओळख झालेली असते त्यांच्याशी. शिल्पा, 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 तू इतकं छान छान तुझ्या क्षेत्राविषयी आम्हाला एवढं जास्ती महत्वाच्या गोष्टी सांगतेय आणि यू हॅव येस. सो मेनी थिंग्स टू शेअर विथ अस ना. तर मला इकडे तुझा एक नवीन बिझनेस ज्याच्याबद्दल तू आता जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तू सांगितलंस की तू आता काहीतरी नवीन हॅपनिंग एक करिअर अजून एक सुरू केलंय. दॅट इज नोन ॲज आय गेस इमेज कन्सल्टन्सी, बरोबर ना? येस. तर येस. आम्हाला त्याच्याविषयी म्हणजे हे पण एक काय नवीन हल्लीचं क्षेत्र आहे ते पण तुझ्याकडनं ऐकायला आवडेल.
येस मोहिनी. सो इमेज बिल्डिंग किंवा आपला स्वतःचं एक पर्सनल इमेजिंग ज्याला आपण म्हणतो, हे प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट आहे. इवन इफ इट इज अ होम मेकर, तरी सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होण्यासाठी, सेल्फ लव्ह साठी, तुम्हाला स्वतःचा सेल्फ डाऊट नसायला पाहिजे आणि यू शुड ऍक्सेप्ट ऍज यू आर इन युअर ओन स्किन, यासाठी फार महत्वाचं असतं. कमिंग टू प्रोफेशनल्स, जसं की आता आम्हाला आमच्या इंडस्ट्रीमध्ये इट्स ऑल ग्लिट्स अँड ग्लॅमर आणि यू ऑलवेज हॅव टू बी इन गुड मेकअप, प्रेझेंटेबल, आणि तुमचे आउटफिट सगळ्या गोष्टी असतात. तसंच इवन यू, जरी तू जर्नलिझम मध्ये असेल, आज तू जर कोणाला आज इंटरव्ह्यू घ्यायला इथे बसली आहेस, यू आर प्रेप्ड अप, यू आर नीटली ड्रेस्ड, है ना. तर या सगळ्या गोष्टी प्रत्येकासाठी गरजेच्या असतात डे टू डे लाईफ मध्ये. सो वेन वी टॉक अबाउट इमेज, त्याच्यात अपिअरन्स हा सगळ्यात पहिला विषय आला, कारण जेव्हा आपण समोरच्याला बघतो, दॅट इज द लास्टिंग इम्प्रेशन ऑफ दॅट पर्सन. त्यानंतर सेकंड स्टेप इज वेन वी स्पीक, विच इज कम्युनिकेशन स्किल्स. तिथे दुसरी गोष्ट येते. थर्ड इज बॉडी लँग्वेज, कारण की बरेचदा आपण न बोलता सुद्धा आपल्या बॉडीने कम्युनिकेट करू शकत असतो, राईट. तर बॉडी लँग्वेज इज वन व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इट. सॉफ्ट स्किल्स, त्यात तुमचं क्रिएटिव्ह थिंकिंग आलं, सेल्फ मॅनेजमेंट. मी टाइम मॅनेजमेंट म्हणतच नाही, कारण टाइम चालूच असतो, आपल्याला स्वतःलाच मॅनेज करायचं असतं. सो क्रिएटिव्ह थिंकिंग, सेल्फ मॅनेजमेंट आणि ऑब्जेक्शन हँडलिंग आणि अशा सगळ्या ज्या सॉफ्ट स्किल्स असतात, ज्या प्रोफेशनल्सला लागतात, या सगळ्या गोष्टींचं कोचिंग आणि कन्सल्टेशन मी करते. वाव. पण हे तू कसं करणार? म्हणजे मी तुला हे एक नवीन करिअर अशा दृष्टीने मी हे प्रश्न विचारते, की हे कसं तुम्ही ठरवता किंवा काय आम्ही केलं पाहिजे? आज आपल्याला कोण कोण बघत असेल मला माहित नाहीये, पण एक उदाहरणार्थ की समजा कोणी पत्रकार आहे, तर पूर्वीचे पत्रकार एक त्यांचा अटायर असायचा की ते कुठेही जाताना त्यांचा झब्बा लेंगा किंवा एक ती खांद्यावरची त्यांची शबनम बॅग, त्याच्यात त्यांची नोटपॅड आणि पेन असं एक बरोबर ते कॅरी करायचे. हल्लीचे पत्रकार तसे नाही दिसत आपल्याला. पण मग त्यांनी काय असं केलं पाहिजे? कारण आपण आज महाराष्ट्र पत्रकार संघाच्या फेसबुक पेजवर आहोत. तर तू आम्हाला पत्रकारांना सांग ना, की आम्ही कसं गेलो तर आमचं जास्त इम्प्रेशन पडेल? ओके. सगळ्यात महत्वाचं तर मला एक पहिली गोष्ट, की तुम्ही फॅशन आहे ना, हा सब्जेक्टिव्ह टर्म आहे ही. तर फॅशन येते, फॅशन जाते, पण स्टाईल परमनंट आहे. प्रत्येक व्यक्तीची एक स्पेसिफिक स्टाईल असते. प्रत्येक व्यक्तीला काही कम्फर्ट देणारे आउटफिट्स असतात, करेक्ट. पण कम्फर्ट देणाऱ्या आउटफिट्स मध्ये पण तुम्ही ग्लॅमरस दिसू शकतात, असं गरज नाहीये. कारण की जर तुम्ही तुमच्या अपिअरन्स मध्ये, तुमच्या आउटफिट मध्ये जर कम्फर्टेबल नसाल, तर तुमचा कॉन्फिडन्स तिथेच संपतो, पहिली गोष्ट. कारण तुमचं सगळं लक्ष तिथेच जातं, की मी कसा दिसतोय, मी कशी दिसते, कोणी काय म्हणेल. सो द फर्स्ट थिंग इज यू हॅव टू बी कम्फर्टेबल इन व्हॉट यू वेअर. तो सगळ्यात पहिली टिप आहे. दुसरी टिप की प्रत्येकाचे बॉडी टाईप वेगळे असतात. जसं की आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याला इन्व्हर्टेड ट्रायंगल, रेक्टँगल, आर ग्लास किंवा मग पिअर शेप, ऍपल शेप, हे बॉडी शेप्स आहेत सगळे. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुमचा बॉडी शेप कुठला आहे, नंबर 1, आणि त्या बॉडी शेपला कुठल्या प्रकारचे फॅब्रिक्स सूट होतात. आपण बरेचदा बघितलं असेल, तू पण इव्हन बिंग अ फिमेल, तू हे भरपूर एक्सपिरियन्स केलं असेल. एखाद्या ड्रेसमध्ये तू एकदम छान स्लिम ट्रिम दिसते आणि तोच दुसरा ड्रेस घातला की त्यात तू जाड दिसते. व्हॉट इज द डिफरन्स? द डिफरन्स इज व्हॉट यू आर वेअरिंग. बरोबर. तर तुम्ही कुठल्या ड्रेसमध्ये बेस्ट दिसू शकतात, ऍट द सेम टाइम यू आर कम्फर्टेबल. दिस इज व्हॉट वी टीच यू. देन देर आर डिफरंट फेस टाइप्स. मग फेस टाइप नुसार तुमचे व्हॉट शुड बी युअर हेअर कट, किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचा मेकअप केला पाहिजे, तुमचे कुठल्या प्रकारचे डोळे, कुठल्या प्रकारचा आय मेकअप केला पाहिजे. फॉर जेंटलमेन तुमचा बेल्ट आणि शूजचा कलर तुम्ही कसा मॅच केला पाहिजे, तुमचं शर्ट आणि पॅन्ट असेल तर हाऊ कॅन यू मॅच दॅट, असं अशा खूप गोष्टी आहेत त्याच्यात. सो अपिअरन्स मध्ये देर आर हे लॉट ऑफ थिंग्स. And such a minor details you are talking about की एवढा तर आम्ही विचार करत नाही, बिकॉज वी आर लाईक आम्हाला बातमी हवी असते. आम्ही दिवसभर बातमीच्या मागे तानात पळत असतो. म्हणजे एकीकडे पत्रकारांवरती नेहमी टीका होत असते की हे काय असं वागतात वगैरे वगैरे, पण आमच्यावरचे फील्डवरचे प्रेशर्स हे आम्हीच हँडल करू शकतो. पण अशा वेळेला जर आम्ही जसं शिल्पानी आता सांगितलं की ह्या मायनॉर डिटेल्स कडे लक्ष दिलं तर आपण पण आपलं एक छान
पत्रकारांची सुद्धा इमेज एक कॅरी करू शकतो, एक आपला दबदबा निर्माण करू शकतो. तर ऍब्सोल्युटली. पूर्वी असं नव्हतं. म्हणजे पूर्वी पत्रकार अगदी साधे भोळे असायचे आणि अगदी. त्यांचा पेन आणि त्यांचं कागद याच्या पलीकडे त्यांचं फारसं मोठं विश्व नव्हतं. ते कोणाला इम्प्रेस. पण बरोबर. आताच जर बघितलं तर ते कोट घातलेले आहे त्यांनी. ते म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांचा अभ्यास, त्यांचं म्हणजे त्यांची स्टाईल बोलण्याची, त्यांनी ते करत असलेला म्हणजे अभ्यास आणि त्यांनी ज्या काही त्यांनाही असाइनमेंट असतातच, त्यामुळे ते तसे घेतात. बरोबर. पण तरी देखील त्यांच्या म्हणजे पत्रकारांमध्ये जो खूप मोठा बदल होतोय आता बऱ्याच. म्हणजे अगदी आपण एखाद्या न्यूज चॅनलची जरी आपण बघितले तर फक्त बातमी देणारे खूप चांगले वेल ड्रेस्ड असं नाही, तर त्यातले बहुतांशी सगळे लोक आता ते आपल्याकडे या सगळ्या कॉशियस व्हायला लागलेत की आपण आता थोडंसं बदलायला पाहिजे आणि एक ट्रेंडच बदलतोय असं म्हणायला हरकत नाही. पण मला आणखी एक तुम्हाला Yes. सहज विचारायचा आहे प्रश्न की आपल्या कपिल शर्मा सारखे काही शोज आहेत, अशा काही ऑफर्स तुम्हाला आल्या का? आणि जर आल्या तर तुम्ही किती इंटरेस्टेड असाल? डेफिनेटली आय विल बी इंटरेस्टेड. बेसिकली असं आहे की आय हॅव अ किड. 7 वर्षाचा मुलगा आहे माझा आणि बिईंग अ सिंगल पेरेंट आता सध्या रिलोकेशन हा जो विषय आहे हा खूप मोठा विषय आहे. त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात विचार करावे लागतील. बट येस, असा एखादा जर अशी मोठी ऑपॉर्च्युनिटी असेल तर आय विल बी डेफिनेटली ब्लेस्ड टू वर्क. म्हणजे असे काही ऑनलाईन इव्हेंट तुम्हाला पुष्कळसे ऑफर करत असतील लोक? येस, ऑनलाईन इव्हेंट्स केलेत मी. पॅन्डेमिक मध्ये काही कॉर्पोरेट इव्हेंट्स आम्ही ऑनलाईन केलेले आहेत. शिल्पा, आता एका खूप महत्वाच्या मुद्द्याकडे मी तुला नेणार आहे की हे इतकं मोठं असं झगमगाटाचं करिअर आणि दुसरीकडे तू सांगतेस की यू आर सिंगल पॅरेंट. एक फॅमिलीचं प्रेशर वेगळी गोष्ट आहे, एक करिअरचं प्रेशर वेगळी गोष्ट आहे. आणि मगाशी उल्लेख जो केला की एकटीने ट्रॅव्हलिंग करताना काही वाईट अनुभव येतील का, किंवा आले तर मी कसं डील करू त्या सगळ्याशी. असे अनेक गोष्टी आहेत ग, म्हणजे दिस इज युअर लाईफ. मग तुझ्यावरती मानसिक ताण येतो का? आणि हल्लीच्या दिवसात म्हणजे लॉकडाऊन मध्ये तर आपण अशा अनेक घटना ऐकल्या आहेत की जेव्हा खूप स्ट्रेस आलाय, खूप एन्झायटी आलीये, तर तुझ्यासारख्या मुलीवरती हे कदाचित रोजच असेल, तर तू ते कसं करतेस? ओके, सगळ्यात आधी मला असं वाटतं की ऍक्सेप्टन्स ऑफ द सिच्युएशन ही फार महत्वाची आहे मोहिनी. कारण की आपण ज्या गोष्टी नाहीये किंवा अजून घडल्याच नाहीये त्याबद्दल जर ओव्हरथिंक करत राहिलो तर वी लूज द प्रेझेंट. आणि मी खूप प्रेझेंट मध्ये राहणारी व्यक्ती आहे. आज है, आज का दिन अच्छे से जियो, स्माइल करो, खुश रहो, एन्जॉय करो, लोगों को भी खुश करो, असं मला वाटतं. स्पेशली पॅन्डेमिकनी हे आपल्या सगळ्यांना शिकवून दिलंय. सिन्स ऍक्सेप्टन्स एकदा आलं ना आपल्याला, की एकदा अॅक्नॉलेज केलं की आता ही सिच्युएशन आहे आणि आता याच्यावर आपल्याला काम करायचंय, हे एकदा ऍक्सेप्ट केलं की आय थिंक थिंग्स गेट व्हेरी इझी. बाकी मग यू हॅव युअर फ्रेंड सर्कल जे तुम्हाला नेहमी सपोर्ट करतात, मोटिवेट करतात. तुमच्यासारखी लोक आम्हाला इन्स्पायर करतात. इन्स्पिरेशन कुठूनही मिळतं. मला माझ्या मुलाकडनं रोज इन्स्पिरेशन मिळतं. फक्त आपण किती ऑब्झर्वंट आहोत आणि आपण या गोष्टींकडे किती उघड्या डोळ्यांनी बघतोय हे फार महत्वाचं आहे. सो येस, एन्झायटी येते कारण की इतकं अनसर्टन झालंय आता मागच्या 1 वर्षापासून. इन्कम स्टॉप झालीये आणि त्याच्यात आपले बाकीचे खर्च स्टॉप होत नाही, एक्सपेन्सेस सुरूच असतात. पण मग दिस टू शॅल पास अँड वी विल हॅव सनराईज आफ्टर सनसेट. हे नेहमी फेथ, ही बिलीफ आपण युनिव्हर्स म्हणा, देव म्हणा, ज्याच्यात तुम्ही जे मानतात त्यात तुम्ही जर ठेवली अँड जस्ट सरेंडर युअरसेल्फ टू द युनिव्हर्स, आय थिंक इट इज टेकन केअर ऑफ. आजपर्यंत नेहमी झालंय माझ्यासोबत. डू यू फील की त्याच्यासाठी तुला काही वेगळं म्हणजे डू यू प्रे, तू प्रार्थना करतेस का देवाला रोज? खूप खूप भरपूर. डू यू बिलीव्ह इन दॅट? आय बिलीव्ह इन द पॉवर, आय बिलीव्ह इन युनिव्हर्स. म्हणजे आपण नेहमी जे म्हणतो सबकॉन्शियस माइंडवर माझा खूप बिलीफ आहे आणि भरपूर असे इन्सिडेंट्स आहे की ज्याच्यातनं मी त्यामुळे मी त्या इन्सिडेंट्सवर मात करून पुढे आलीये. माझ्या विल पॉवरमुळे पुढे आलीये. सो आय थिंक आपण
युनिव्हर्स एक आहे, व्हॉट एव्हर इट इज, एनर्जी, ती पॉवर, त्याला तुम्ही सरेंडर करणं फार गरजेचं आहे. मी मेडिटेशन पण करते. सो मेडिटेशन फक्त तुम्ही बसून डोळे बंद करून करतात त्यालाच मेडिटेशन आपण म्हणत नाही. whatever makes you feel free, whatever makes you feel happy is meditation. So you should meditate every single day. आणि फेथ आणि बिलीफ हे फार महत्वाचं आहे. आपण म्हणतो ना, सबकॉन्शियस माइंड आपल्या कॉन्शियस माइंड पेक्षा 6000 टाइम्स जास्त पॉवरफुल आहे. सो रीड लॉट ऑफ बुक्स, स्टडी अबाउट इट, आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्ही मॅनिफेस्टेशन साठी कसं वापरू शकाल. लॉ ऑफ अट्रॅक्शन इज अन अमेझिंग थिंग, आणि ते खरं आहे. हे माझ्या आयुष्यात घडलेलं आहे. मी स्वतः ते अनुभवलंय. सो दिस इज ऑल ट्रू अँड यू शुड डू इट. येस. शिल्पा गेला तर मला वाटतं की आता आपण मुलाखतीच्या अगदी शेवटाकडे आलेलो आहोत आणि शिल्पा आजचा विषय इतका छान आणि आम्हाला तुझ्यासारखी एक हॅपी गो लकी एन्थुझियास्टिक आणि व्हॉट नॉट यू हॅव एव्हरीथिंग इन यू. सो वी आर सो थँक यू. तेवढे परिश्रम पण आहेत ना, प्रचंड एफर्ट्स घेतलेले आहेत. उगाच सर परिश्रमाशिवाय काहीच नाही हो. कुठलीही फील्ड तुमचं पण लाईफ इज सो मच ऑफ हार्ड वर्क, एफर्ट्स. जसं मगाशी ती म्हणाली की तुम्हाला कॉन्स्टंटली म्हणावं लागतं आम्हाला कॉन्स्टंट. येस, कॉन्स्टंटली यू हॅव टू बी ऑन द टोज. अगदी बरोबर. एक लास्ट इज म्हणजे ऍक्च्युली तुझ्याशी आता आमचा जो एक बॉन्ड तयार झालाय तो आम्ही कंटिन्यू तुझ्या बरोबर आहे असंच समजून आहोत. आणि येस. लास्ट क्वेश्चन की ज्यांना तुझ्यासारखं अँकरिंगच्या क्षेत्रात यायचं असेल त्यांना तू काय सांगावंसं तुला वाटतं का? यू कॅन शेअर इट. ओ येस, ऍब्सोल्युटली. सो ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे, नंबर 1, दॅट स्ट्रॉंग डिझायर अँड पॅशन फॉर दिस फील्ड सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे. कारण की ही फार क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह फील्ड आहे. तुम्ही एकच ड्रेस सारखा सारखा इव्हेंट मध्ये घालू शकत नाही. यू हॅव टू बी क्रिएटिव्ह विथ दॅट. तुम्ही एकाच प्रकारे बोलू शकत नाही. यू हॅव टू बी व्हेरी इनोव्हेटिव्ह विथ दॅट. त्यानंतर ऑब्जेक्शन हँडलिंग तुम्हाला जमलं पाहिजे, स्पॉन्टॅनिटी आली पाहिजे. पण आय थिंक या सगळ्या स्किल्स आहेत ज्या आपण डेव्हलप करू शकतो. पण डिझायर आणि पॅशन दिस इज इनसाइड, हे तुम्हाला असणं गरजेचं आहे. ते असेल तर थिंग्स गेट व्हेरी इझी. सेकंड थिंग इज, आमच्या वेळेस तेव्हा अँकरिंग वर किंवा व्हॉइस मॉड्युलेशन वर किंवा आपण हाऊ टू स्पीक आणि स्पोकन इंग्लिश, हे सगळे एवढे क्लासेस किंवा त्याचे इन्स्टिट्यूट्स किंवा डिग्रीज नव्हत्या. आजच्या तारखेत पुणे, मुंबई, बँगलोर, हैदराबाद, वेर एव्हर यू गो इन मेट्रो सिटीज स्पेशली, आय डोंट नो अजून नाशिकमध्ये का नाहीये, आय होप की नाशिकमध्ये पण यायला पाहिजे. अशा इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्या तुम्हाला एक चांगला अँकर होण्यासाठी दे हेल्प यू आउट, आणि डिग्री कोर्सेस आहेत. पण आय थिंक मी कुठलाच कोर्स कधी केला नाहीये मोहिनी. मला असं वाटतं एक्सपिरियन्सेस मधनं आपण जे खूप शिकतो ना, म्हणजे वॉचिंग दीज अमेझिंग न्यूज टीव्ही अँकर्स, तुम्ही ते बघा. पुस्तकं भरपूर वाचा. मी हे सगळ्यांना नेहमी सांगू इच्छिते की बी अपडेटेड अबाउट थिंग्स. कारण की जेव्हा तुम्ही एखाद्या इव्हेंटमध्ये तुम्हाला एखादा जोक जरी क्रॅक करायचा असेल ना, यू हॅव टू बी अपडेटेड विथ व्हॉट इज हॅपनिंग. तुम्ही अगदी 10 वर्षापूर्वीचा सरदारजीचा जोक मारून नाही चालणार आहे. सो यू नीड टू हॅव दॅट सेन्स ऑफ ह्युमर गोइंग इन, यु नो. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, या डेव्हलप कराव्या लागतात. बी ओपन टू व्हॉट इज हॅपनिंग इन युअर सराउंडिंग्स. कारण की मी इव्हेंटमध्ये माझं जेव्हा सेन्स ऑफ ह्युमर युज करते, इट इज ऑल व्हॉट इज हॅपनिंग देअर, म्हणून पीपल रिलेट टू इट की हा अभी ये हुआ. त्याच्या आणि बरं, लोकांवर जोक क्रॅक करणं पण ते ऑफेन्सिव्ह पण नको वाटायला, दॅट इज ऑल्सो अ बिग टास्क. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, या तुम्ही इव्हेंच्युअली वन्स यू स्टार्ट डुईंग इव्हेंट्स, फार महत्वाचं ते होईलच. दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट मला हे सांगायचं आहे की परफेक्शनिझमच्या मागे लागू नका. आपण बरेचदा काय करतो, परफेक्शनच्या मागे लागल्यामुळे गोष्टी प्रोक्रास्टिनेट होतात. आज नाही, आज ये ठीक नहीं है, ये कल करेंगे, कल नहीं परसो करेंगे, असं ते उद्या परवा करत गोष्टी पुढे ढकलल्या जातात आणि इव्हेंच्युअली त्या होत नाही. त्यामुळे परफेक्शनिझम कडे जाऊ नका. चुका होणार आहे. मी आज पण चुकते. आज पण आपल्या इंटरव्ह्यू मध्ये मी किती वेळा फंबल केलंय, मी किती वेळा ब्लँक होऊन जाते कारण की तोंडातनं शब्दच फुटत नाही. असं होतं, अजून पण होतं, 15 वर्षानंतर पण होतं, आणि इट इज नॅचरल. प्लीज अजिबात त्याचं प्रेशर घेऊ नका. त्याच्यावर जोक मारा. मी एका इव्हेंटमध्ये असं झालं की एक शब्द होता की जो मी बोलत होते आणि तो मला येतच नव्हता, तो मी सारखं स्टॅमर करत होते. फायनली मी त्याच्यावर जोक क्रॅक केला आणि पीपल स्टार्टेड लाफिंग. सो दिस स्पॉन्टॅनिटी हॅज टू बी देअर. बाकी तुम्ही डिग्री घ्याल, तुम्ही शिकाल, तुम्हाला त्यातनं टेक्निकॅलिटीज तुम्ही शिकाल, पण ह्या ज्या गोष्टी आहे ना, या तुम्हाला एक्सपिरियन्स मधनं येतील.
यू कॅन टॉक टू मी, यू कॅन रिच आउट टू मी. जी लोक ज्यांना अँकरिंग फील्डमध्ये यायचंय, की याच्यातले नो हाऊस काय आहेत, काय नॅक्स आहेत, हाऊ यू कॅन गेट इन टू इट. तुम्हाला कॉन्टॅक्ट हवे असतील, आय एम ऑलवेज देअर टू सपोर्ट. मी आधीपासून सगळ्यांना सांगत आली आहे की देर इज इनफ वर्क फॉर एव्हरीवन. मी कोणालाही या क्षेत्रात कॉम्पिटिशन म्हणून बघत नाही. आय ट्राय टू गेट इन्स्पायर्ड हुएव्हर इज डुईंग एनिथिंग इन दिस फील्ड और एनी फील्ड फॉर दॅट मॅटर. त्याच्यामुळे कीप युअर आईज ओपन, कीप युअर इयर्स ओपन, लर्न फ्रॉम द सराउंडिंग्स. गुगल बाबा आहेतच आपल्याला बरंच काय काय शिकवायला. युडेमी सारखे पोर्टल्स आहेत ज्याच्यावरनं तुम्ही व्हॉइस मॉड्युलेशन आणि त्याचे काही कोर्सेस करू शकतात. सो कीप अपग्रेडिंग युअर सेल्फ. आय थिंक दॅट इज व्हॉट आय वुड लाईक टू टेल. एक आता इतका छोटासा मुद्दा आहे, पण असं वाटतं की हा तर आपल्या मुलाखतीत तू बोललंच पाहिजे याच्यावर. आय एम सॉरी, हाऊ कुड आय, मी विसरले कसं, पण मला आता आठवलंय, थँक्यू. की अँगर मॅनेजमेंट हा पण एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट इथे आहे. की जसं एखाद्या इव्हेंटमध्ये जसं करिश्मा कपूरला राग आला किंवा ती अपसेट झाली, तसं तुझं होतं का ग? आणि मग तेव्हा तू कसं हँडल केलंस? असं काही एक्सपिरियन्स असेल तर पण आम्हाला तू सांग, की खूप राग आला होता की हे काय सगळं चाललंय, ही काय मिसमॅनेजमेंट आहे आणि मी कधी अशा इव्हेंटला जात नाही, किंवा व्हॉट एव्हर युअर स्टोरी. ऍब्सोल्युटली झालं होतं. सो देर वॉज दिस इव्हेंट जो दुसऱ्या सिटीमध्ये होता, अहमदनगरला होता. सुरुवात तिथून झाली जेव्हा त्यांनी माझे बसचे तिकीट जे बुक केले ते एशियाडचे बुक केले. तिथून माझं डोकं फिरायला सुरुवात झाली. देन वी वेंट देअर आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो, टेरेबल हॉटेल. मी हे म्हणत नाही तुम्ही 5 स्टार मध्ये द्या, बट इट हॅज टू बी हायजेनिक. टेरेबल हॉटेल. आणि तिथून पुढे बऱ्याच गोष्टी मिसमॅनेज होत्या. मी स्टेजवर येईपर्यंत माझ्या हातात इव्हेंट फ्लो नव्हता. मी त्याला सांगून थकले, प्लीज लेट मी नो, मला करायचं काय, एटलीस्ट ये तो बताओ. बोले वहां पे मिलके बताएंगे. सो काही लोक अशी असतात की जे खूप ऐन मोमेंट पर्यंत करत नाही. असे काही किस्से झाले. पण अगेन ऍज आय सेड की दिस इज अ प्रोसेस अँड यू इव्हॉल्व्ह. तर आज जरी मला कोणी म्हणाला तुला एसटी बसमध्ये बसून तिकडे जायचं आणि इव्हेंट करायचा आहे, आय एम काम. इट इज इनर इंजिनिअरिंग व्हॉट आय फील, की आपलं मेन व्हॉट इज द रिझल्ट हॅज टू बी, की तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे, तुम्हाला तो इव्हेंट सक्सेसफुली करायचा आहे. ऑल दीज अदर थिंग्स आर जस्ट सब्जेक्टिव्ह. त्याच्यामुळे आज आता एवढं काही वाटत नाही मला. पण या सुरुवातीला असं खूप व्हायचं, अरे क्या अँकर हूं मैं, और ऐसे कैसे आपने मुझे ये होटल में रुकाया है, व्हाट इज दिस, खाने के लिए ठीक से कुछ मिल नहीं रहा है. सो आई यूज टू क्रिब अ लॉट. येस, सुरुवातीला. पण आय थिंक यू गेट मच्युअर्ड विथ टाइम आणि तुम्ही त्यातनं हळूहळू मोठे होतात. अँड देन जसं तुम्ही मोठे होतात तसं तुम्ही जास्त हंबल होतात असं मला वाटतं. सो ती बरीचशी ह्युमिलिटी, ती मॅच्युरिटी आता आली आहे आणि आय थिंक नाव इट डझंट अफेक्ट मी एनीमोर. नाव आय गो इन माय ओन कार. कार्यक्रमाच्या अगोदर थोडस पोहोचल्यानंतर असं काही जाणवलं की अरे यांच्या इथे ठेवलेले कोच हे आहेत, स्पॉटलाइट प्रॉपर नाही आहेत, तर अशा सूचना पण कराव्या लागत असतील ना तुम्हाला, की बाबा हे हो, डेफिनेटली. सूचना द्याव्या अगोदर देता तुम्ही का तिथं पोहोचल्यानंतर देता, की कसं असतं ते? युजली जर त्याच्या 2 गोष्टी असतात सर. वन इज की जर इव्हेंट मॅनेजर कडनं इव्हेंट येत असेल तर इव्हेंट मॅनेजर सगळं ऑलरेडी हे सगळं प्लॅन्ड असतं. त्यांना सगळं माहिती असतं की अँकरला काय लागणार आहे. पण जर डायरेक्ट क्लायंट कडनं येणार असेल तर मला असे खूप एक्सपिरियन्सेस आलेत की त्यांनी काय केलं की साऊंडच, म्हणजे 100 लोकांचा इव्हेंट आहे, मला तिथे गेम्स घ्यायचेत आणि त्यांनी साऊंड बुक केला नाहीये आणि मी तरी ती पार्टी केली आहे. जेवढा माझा आवाज मी ओरडून बोलू शकेल तेवढ्या ह्याच्यात मी तो इव्हेंट केलाय विदाऊट माईक. आणि अगेन मी जसं म्हटली की हे एक्सपिरियन्स आपल्याला शिकवतात. मग त्यानंतर मी एक लिस्ट बनवली की दीज आर माय प्री रेक्विजिट्स, की तुमचा जर गेमचा इव्हेंट, जर गेम मला होस्ट करायचे तर हे प्री रिक्विजिट्स आहे आणि या गोष्टी मला लागणार आहे. हे मी ईमेलवर कन्फर्मेशन घ्यायला सुरुवात केली. हे त्यातनं मी शिकत गेले. बऱ्याच वेळा असं होतं की एक इव्हेंट असा होता की जिथे माईक मध्ये मध्ये सारखाच बंद पडायचा. मग थोडीशी चिडचिड होते, मग तुमची लिंक तुटते, थोडंसं तुम्ही हायपर व्हायला सुरुवात होतात. कारण की या जरी बाकीच्या गोष्टींमुळे तुम्ही बोलू शकत नसलात, पण तरी लोक तुमच्याकडे बघत असतात. त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी काम अँड कूल इन दीज सिच्युएशन्स. आणि हो, मग मी सुरुवात केली लोकांना प्री रिक्विजिट्स द्यायला, की दिस इज व्हॉट आय एम गोइंग टू नीड इन द इव्हेंट.
त्यांना म्हणायची तुम्ही बुक करा नाही तर मी घेऊन येते माझं साऊंड, पण प्लीज विदाऊट साऊंड मला गेम्स नका घ्यायला लावू. इट इज सो डिफिकल्ट की एवढ्या ऑडियन्स पर्यंत तुमचा आवाज पोहोचवणं. मला आठवतं शिल्पा, आम्ही म्हणजे शाळेत असताना मी पण जेव्हा नाटक किंवा वक्तृत्व अशा सगळ्या स्टेजवरती परफॉर्म करायला जायचे, तेव्हा पहिलं ट्रेनिंग टीचर्स आपल्याला हे देतात की माईक नसला तरी तुमचा आवाज शेवटच्या मुलापर्यंत खणखणीत पोहोचलं पाहिजे, तर तुम्हाला या सगळ्याचा उपयोग तुमच्या जीवनात असा होतो. पण त्यात खूप गडबड होऊन जाते मोहिनी, कारण की आपल्याला जी एनर्जी त्यात टाकायची असते ना, ती आपण टाकू शकत नाही. माझा प्रत्येक गेम हा म्युझिकल असतो. देर इज म्युझिक टू इट. विदाऊट म्युझिक कसा गेम खेळणार आहे? तर त्यामुळे इव्हेंच्युअली काय होतं, आपल्या अँकरच्या परफॉर्मन्सवर सगळा क्वेश्चन मार्क येतो. दो इट इज बिकॉज द साऊंड सिस्टम इज नॉट देअर, पण ते असं होऊन जातं की अँकरनी हे काम व्यवस्थित केलं नाही. त्यामुळे मी तिथून कानाला खडा, की पहिले क्लायंटला सांगायचं की बाकी लाईट्स नसले तरी चालेल, मला माईक आणि साऊंड आणि म्युझिक पाहिजे. जास्त एखाद्या क्षेत्राकडे आपण म्हणजे आपल्याला वरवर त्यातले एवढे आतल्या गोष्टी कळत नाहीत किंवा आमचा त्याच्याशी कन्सर्नही नसतो. तर थँक्स टू यू शिल्पा की आज तू इथे आलीस आणि आम्हाला या क्षेत्रातल्या इतक्या मनमोकळ्या तू आमच्याशी गप्पा मारल्यास, एवढे सगळे मुवमेंट्स म्हणजे इवन युअर पर्सनल लाईफ यू शेअर्ड विथ अस. सो आय एम सो ग्लॅड टू हॅव यू अँड आय एम सो ऑनर्ड की मी एका इतक्या तिला महाराष्ट्र पत्रकार संघाशी जोडू शकले आज. तर मला वाटतं आपण आता इकडे मुलाखत थांबूया आणि मी शिरीष सरांना विनंती करते की पुढची सूत्र त्यांनी घ्यावी. म्हणजे मुलाखत तर अप्रतिम झाली. मला एखाद्या मोटिवेशनल स्पीकरची मुलाखत ऐकतो असंच मला वाटत राहिलं. तसे ते तुम्ही छान छान असे काय म्हणतात की असे प्रोग्राम्स पण तुम्ही घ्यायला हरकत नाही की अशा स्वरूपाचे लवकर म्हणजे खूप चांगली मुलाखत झाली. आज आजच्या कार्यक्रमाला म्हणजे महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वतः येणार होते, पण तिकडे इतकं वादळ आणि ते काहीतरी डिस्टर्ब झालंय काल परवापासून, त्यामुळे ते काही येऊ शकले नाहीत. पण मला असं वाटतं की आपण जे काही यश मिळालंय तुम्हाला, तर त्याचं अगदी मनापासून महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं अभिनंदन. तुम्ही जो स्ट्रगल केला, म्हणजे अनुकूल परिस्थिती असेल तर प्रत्येकच माणूस मोठा होतो, पण प्रतिकूल परिस्थितीमधून जे लोक मोठे झाले त्यांना सन्मान देण्यासाठी म्हणजे महाराष्ट्र पत्रकार संघाची पहिल्यापासूनची भूमिका राहिली आणि म्हणूनच महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. आपण राहालच निश्चितच, आणि मी तुमचे मनापासून आभार मानतो, मोहिनीजींचे पण आभार मानतो. आणि जेव्हा हे समजलं की त्या तुमच्या क्लासमेट आहेत, त्या आणखीन ही आनंदाची गोष्ट आहे की चर्चा आणखीन चांगली झाली, मुलाखत आणखीन छान झाली, त्याच्या पाठीमागेही आहे. तर मी खरंच मनापासून मी आपले आभार मानतो. आणि मोहिनी असेच छान छान इतके छान छान मुलाखती तुम्ही घेत राहा त्यातून. आणि पत्रकार संघासाठी पण आपण एखादा पत्रकारांसाठी खास एकदा मॅडमना बोलवू आपण. डेफिनेटली हॅपी टू बी देअर. चला, येस, थँक्यू सर. अँड थँक्यू टू ऑल द व्ह्युअर्स की त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम बघितला आणि पुढेही सगळे हा इंटरव्ह्यू बघतीलच. आणि सगळ्यांना मी ते सांगू इच्छिते की इफ एनीवन नीड्स हेल्प अँकरिंग या करिअर विषयी कुठलंही गायडन्स हवं असेल, कन्सल्टेशन हवं असेल, तर आय एम जस्ट अ कॉल अवे. थँक्यू 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 थँक्यू. बाय.